हा, खाल्लाय वाटतं. 2 असतात. अरे किती असतात? 6, 8 अजून? सर माझे पण 2 घ्या त्याला. राईट ना? 10 टोटल झालेत. खाकडा जो खाकडाच म्हणतोय. खेकडा आहे ना 10 वेळा बेसिकली खाऊन मोकळे झाला असेल रे तुम्ही. गा बसा. माहिती आहे मला. हा, शुद्ध शाकाहारी. शुद्ध शाकाहारी राईट ना? हा, बरं खेकड्याला बघितलंय का तरी? बघितलंय ना, मग त्याला काय पकडलंय का नाही कधी? पकडायला जाऊ नका. पकडलं का नाही तर तुम्हाला सोडायचं नाही, माहितीये का? तर खेकड्याला जनरली किती असतात बाळांनो? 5 पेअर्स ऑफ लेग असतात. किती? 5 पेअर्स म्हणजे टोटल किती झाले? राईट ना? असे 4 असतात ती. राईट ना? असे 4 येताना बघायला भेटतात. आणि त्याचा असा रांग असतोय वरती. बघितले का नाही वरती असा फिरताना बघायला भेटणार. त्याने जर पकडलं तर तुम्हाला माहिती किती खतरनाक होते. सो सिच्युएशन समजून घ्या. असा जो हा बेसिकली खेकडा असणार आहे, तो किती पेअर्स आहे? 5 पेअर्स. मग मला सांगा त्याच्या बॉडीला ब्रँचेस आहेत खूप सारे. सिमिलर केसमध्ये आपली जी कॅन्सरस सेल असते ना, तिला पण खूप सारे ब्रँचेस दिसलेत. म्हणून सायंटिस्टनी या पर्टिक्युलर सेलला काय दिलं नाव? कॅन्सरस सेल. क्रेप सेल नाही रे देवानो. काय काय म्हणायला पाहिजे सांगा बघू. कॅन्सरस सेल असणार आहे ना, क्रेप सेल. राईट ना? कॅन्सरस सेल असं त्यांना काय केलं की नेमिंग केलं होतं. सो या अकॉर्डिंगली कार्सिनॉलॉजी और ऑन्कॉलॉजी हे टॉपिक आपण डिस्कस केले होते, राईट? देन त्यानंतर मला सांगा एक नॉर्मल सेल कशामध्ये कन्वर्ट झाली? पिले पिले ओम राजा. तेच आहे सिच्युएशन. मी खरं सांगायला लागलोय. हा, व्हायरस सेल. काय संबंध व्हायरस सेल सांगा बघू इथं? नॉर्मल सेल कन्वर्ट कशी झाली? कॅन्सरस सेल मध्ये ना. सो अशी जर का तुम्ही आन्सरिंग जर करत असाल, विषय संपला. दुसरं कुठे गेलं? आधी ते कुठे गेले ते? नाही आले का? ती पण अशी भयकल्यासारखी कधी कधी आन्सर करते, माहितीये का? आणि मी काय केलं आन्सर? कसं केलं आन्सर? अशी कंडिशन होऊन जाते. सो बघा, या केसमध्ये काय होणार आहे? तिचीच बहीण आहे ती. आधी ते हा? ठीक आहे ना. तर कंडिशन काय असणार आहे बघा, की यामध्ये जी सेल असणार आहे ती कॅन्सरस सेल आहे, विच ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? अरे काय म्हणतो अजून आपण? ट्युमर सेल. काय म्हणणार आहे? ट्युमर सेल. आता ही ट्युमर सेल जी असणार आहे ती थोडी ना नॉर्मल असणार आहे, राईट ना? बॉडीमध्ये मे बी कॅन्सर कॉज करू शकते, कंपल्सरी कॅन्सर कॉज करणार आहे. मे बी ना, कंपल्सरी आहे का? ट्युमर सेल इज ऑलवेज कॅन्सरस सेल, ट्रू ऑर फॉल्स? राईट ना? इट्स नॉट रिक्वायर्ड. सो ही कंडिशन समजून घ्या त्याच्यामध्ये काय असणार आहे. नाव द नेक्स्ट वन कंडिशन आपण बघितली की याच्यामध्ये जे काही कॅन्सर बनणार आहे त्यांच्यामध्ये ऑलवेज ट्युमरच बनेल असं पण काही कन्फर्म नाहीये, राईट ना? सो देर आर 2 एक्झाम्पल्स. सिकल सेल अॅनिमिया, सेकंड वन इज अ ल्युकेमिया, राईट ना? त्यामध्ये ट्युमर बनतोय का? बट दीज आर दी कॅन्सर. ते काय असणार आहेत? कॅन्सर बघायला भेटणार आहेत, राईट ना? देन त्यानंतर आपण सेकंड कंडिशन मिळली की ज्याच्यामध्ये एक नॉर्मल सेलमध्ये नॉर्मली 2 जीन बघायला भेटणार आहेत, जे आपल्या बॉडीमध्ये इच अँड एव्हरी सेलमध्ये प्रेझेंट आहेत. कमॉन, फर्स्ट वन इज अ येस, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऑन्कोजीन. म्हणण्यापेक्षा म्हणा सेल्युलर ऑन्कोजीन. कमॉन, काय म्हणणार आहे? ऑल्सो कॉल्ड एज अ प्रोटो ऑन्कोजीन. कमॉन, काय म्हणणार आहे? इन ब्रॅकेट सी ऑन्कोजीन, राईट ना? सी ऑन्कोजीन आपण मेनली मेन्शन करू शकतो. नाव दिस सेल, राईट ना, हॅव फर्स्ट जीन इज नथिंग बट व्हॉट? सी ऑन्कोजीन. सेकंड वन इज अ ट्युमर सप्रेसिंग जीन, राईट ना? नाव वेन दिस जीन तेच ना, कॉन्टॅक्ट मध्ये येताना बघायला आणि कॉन्टॅक्ट विथ काय असणार? कार्सिनोजेनिक कंपाऊंड. दॅट नॉर्मल जीन और सी ऑन्कोजीन विल कन्वर्ट इनटू द येस व्ही ऑन्कोजीन और ऑल्सो कॉल्ड एज अ व्हायरल ऑन्कोजीन, राईट ना? तर आता हे कार्सिनोजेनिक कंपाऊंड असणार आहे ते तुम्हाला 3 टाईपचे, मोस्टली 4 टाईपचे आपण मेनली मेन्शन करून गेलो. फर्स्ट वन इज अ सेकंड, देन लास्ट वन, राईट ना? रेडिएशन मध्ये तुम्ही 2 टाईप लिहिले का रे? आयोनायझिंग आणि नॉन आयोनायझिंग म्हणून, राईट ना? आयोनायझिंग मध्ये 2 एक्झाम्पल येणार आहेत, एक्स रे अँड गॅमा रेज. कमॉन, काय लिहायचे आहेत? एक्स रेज अँड गॅमा रेज. नोट्स रेग्युलरली नोट डाऊन करत चला. मी इतकं पण हाय स्पीडनं तुम्हाला टीचिंग करत नाही. सिम्पल साधं तुम्हाला वेन स्पीड मध्ये चालवलं आपण. बाकी वेगळं आपण काही करत नाहीये, राईट ना? कोणता असणार आहे मला सांगा? एक्स रेज अँड व्हॉट? गॅमा रेज. दिस आर द एक्झाम्पल व्हॉट? आयोनायझिंग और नॉन आयोनायझिंग. येस. अँड देन नेक्स्ट वन, आपण याच्यामध्ये हा पण एक पॉईंट बेसिकली तू लिहिलंस. लेकरा पेन घे, नोटबुक दे, दान करूया तुला. हा, VSA कडून सुजलला एक नोटबुक दान करण्यात आले आहे. टाळ्या. टाळ्या. हा, बस 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 बस. पेन पेन पण द्यायचा, थांबा. काढतो पेन पण तुला देतो, दान करूया. हाय, काय लिहिणार सांग?
काय लिहिणार? आयोनायझिंग एजंट. हा एक सर कशामध्ये आलं? लिहिलेत ना, आयोनायझिंग मध्ये दोन येणार आहेत. फर्स्ट वन इज व्हॉट, सेकंड इज अ, राईट ना. देन नॉन आयोनायझिंग मध्ये अजून एक एक्झाम्पल बघा, एनसीडी बट काय असणार आहे, युव्ही रेज. कमॉन, काय म्हणणार आहे? यस. तर या युव्ही रेजला काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. आता यामध्ये तुम्हाला मार्वलचा एक जबरदस्त हिरो आठवत असणार आहे बघा, कॅरेक्टर माहिती का? हल्क. हल्क. अरे बघितले का रे हल्कला? मग आता मला सांगा, त्याच्या बॉडीच्या इच अँड एव्हरी सेल बरोबर कोणत्या रेजची रिएक्शन झालेली? गामा रेज. काय म्हटलं ते? हा, प्राजक्ता काय म्हटली? एवढं लक्ष ठेवावं लागतं, कारण तुम्ही ज्यांची, तुम्हाला सिंपल साधं काय सर शिकवायचं म्हटलं तर किती अवघड आहे माहितीये का? तुम्हाला असं म्हणजे कसं आहे माहितीये का, की ओल्ड काही कन्सेप्ट सांगायला गेलो का नाही तुम्हाला जमतच नाहीत. तुम्हाला काय सांगावं लागतं माहितीये का, की असं ऑन द वे येणारे तुमच्या लेवलचे अपडेटेड नॉलेज जरा ठेवावं लागते. तर त्याच्या केसमध्ये तुम्ही गॅमा रे बरं का, मार्वलचे इच अँड एव्हरी कॅरेक्टर मोस्ट ऑफ त्यांचे काय केलेत माहिती का बाळांनो? तुम्हाला त्याच्यामध्ये म्युटेशन केलेलेच बघायला भेटणार आहेत. राईट ना, म्युटेशन होतानाच बघायला भेटणार आहे. सो याच्यामधलं एक म्युटेशनचं एक एक्झाम्पल आपण कोण घेतोय, गॅमा रेजचं हल्क असणार आहे, राईट ना. सो त्याच्या बॉडी बरोबर ज्यावेळी गॅमा रेज रॅड झालेत, तर त्याच्या इच अँड एव्हरी सेल्स मध्ये बघा, तो ज्यावेळी वाटेल, म्हणजे असं इन जनरल मध्ये होत नाही, त्याने डिझायर केलं चला हल्क बना, त्याने डिझायर केलं चला बॅनर बना, अशातला भाग नाही. त्याची बॉडी ऑलवेज कशी असणार आहे की तुम्हाला अशी स्वेल होताना बघायला भेटणार आहे, बिकॉज द प्रॉपर्टी ऑफ कॅन्सर सेल इज नथिंग बट अनकंट्रोल ग्रोथ. अरे सर, त्याची बॉडी एकदम ग्रो होताना बघायला भेटणार आहे ना, राईट ना. त्यानंतर फिमेल व्हर्जन पण आलं होतं. हा, आलं होतं का नव्हतं? शी हल्क. तू कधी बघितलंस? आ, तू कधी बघितलंस? हा, शी हल्क. ठीक आहे. हा, आणि मला म्हणतात तुम्ही एवढे अपडेटेड. अरे हे सगळे अपडेट आहे त्याच्यामध्ये. हा, काय डाऊट आहे का? काय? काय स्नेहल, काय म्हणायचं? हा, बोल बाई बोल. काय नाही. चलो आगे बढ़ते. सो इथपर्यंत आपण काय केलं, काय कंटेंट रिवाइज करून घेतला होता. आता या केसमध्ये काय होणार आहे बघा, की जेव्हा कधी कॅन्सर सेल आपल्यामध्ये प्रॉलिफरेट कशी होणार, प्रॉलिफरेशनचं मिनिंग समजतंय? टू इन्क्रीज द नंबर ऑफ सेल, राईट ना. ते कंडिशन आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेणार आहे. बघा सिच्युएशन काय होताना बघायला भेटणार. इन जनरल मध्ये तुमची जी कोणती कॅन्सर सेल असणार आहे, त्या कॅन्सर सेलमध्ये ऍक्च्युली चार टाईपचे मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. पहिल्यांदा काय असणार आहे, इनिशिएशन, राईट ना. देन काय असणार आहे, प्रमोशन. देन काय असणार आहे, प्रॉलिफरेशन. अँड लास्ट वन, मेटास्टॅसिस. राईट ना. दीज आर दी फोर स्टेजेस ऑफ द काय असणार, कॅन्सर सेल विल कन्वर्ट इन टू द सॉरी नॉर्मल सेल इन टू द कम्प्लीट काय असणार तुमची कॅन्सर कंडिशन मध्ये डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. सो फर्स्ट वन कमॉन, काय असणार आहे, इनिशिएशन. काय म्हणणार आहे? सेकंड, ट्रान्स एस एस एक मिनिट. त्याच्यामध्ये काय असणार, ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. काय असणार आहे, एक मिनिट. ट्रान्सफॉर्मेशन पण म्हणण्यापेक्षा आपण प्रमोशन म्हणूया, प्रमोट होताना बघायला भेटणार आहे. प्रमोशन काय होणार आहे, प्रमोशन. देन प्रॉलिफरेशन काय असणार आहे, आणि लास्ट वन काय असणार आहे, मेटास्टॅसिस. राईट ना, मेटास्टॅसिस. ही कन्सेप्ट बघा एनसीईआरटी ना, आय थिंक 141 पेज नंबर, राईट. 141 वरती तुम्हाला मेटास्टॅसिस और सेकंड जर का पेज तुम्ही घेतलं आहे तिथे मेटास्टॅसिस वरती असं आहे, राईट ना. सो तो वर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं की मेनली स्टडी करायचा आहे, मेटास्टॅसिस, राईट ना. सो द मिनिंग ऑफ मेटास्टॅसिस वी विल डिस्कस इन दिस लेक्चर. ओके. सो बघा, फर्स्ट ऑफ ऑल काय असणार मी तुम्हाला सांगतोय, कॅन्सर सेल. कॅन्सर सेल असणार आहे ती ऍक्च्युली काय असणार आहे, चार टाईपचे मेकॅनिझम फॉलो करणार आहे. फर्स्ट वन इज व्हॉट, येस, इनिशिएशन. ओके, इनिशिएशन. देन नेक्स्ट वन काय असणार आहे, प्रमोशन, राईट. देन थर्ड वन, प्रॉलिफरेशन. देन लास्ट वन काय असणार यांच्यामध्ये, मेटास्टॅसिस. ओके, दिस आर दी फोर मेन स्टेप येताना बघायला भेटणार आहेत. येस, इनिशिएशन, प्रमोशन, प्रॉलिफरेशन अँड मेटास्टॅसिस. IPPM काय असणार आहे, IPPM. बघा आता कसं होणार आहे, प्रोसिजर कशी परफॉर्म केली जाणार आहे आपण थोडीशी अंडरस्टँड करून घेऊया. बघा याच्यामध्ये काय करायचं, एक नॉर्मल सेल जी असणार आहे, राईट ना, इथे शो करून घेऊया आपण. ही तुमची काय असणार, नॉर्मल सेल आली, राईट. ह्या नॉर्मल सेलमध्ये आपण इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो, सेल जी असणार आहे यामध्ये न्यूक्लियसच्या आत आपण एक जीन बेसिकली डिस्कस केली होती, राईट ना.
कम ऑन, दिस जीन इज नथिंग बट व्हॉट? सेल्युलर ऑन्कोजीन, राईट ना? ही जीन कोणती असणार आहे? और सी ऑन्को, राईट ना? सी ऑन्को जीन येताना बघायला भेटणार. हा पॉईंट क्लिअर होतोय? नाव दिस पर्टिक्युलर नॉर्मल सेल विल काय असणार आहे? इनिशिएट होणार आहे इन द प्रेझन्स ऑफ व्हॉट? कार्सिनोजेनिक कंपाऊंड. अरे सॉर नो, राईट ना? कार्सिनोजेनिक कंपाऊंड मध्ये हिला इनिशिएट केलं जाणार आहे. अँड दिस सी ऑन्कोजीन विल कन्वर्ट इन टू द बी ऑन्कोजीन और व्हायरल ऑन्कोजीन मध्ये कन्वर्ट होताना बघायला भेटणार आहे. सो बघा, इथं पहिली स्टेज आपली परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. ही एक तुमची नॉर्मल जी सेल होती, नाव विल कन्वर्ट इन टू द व्हॉट? कॅन्सरस सेल और ट्युमर सेल, राईट ना? इथे काय असणार आहे? ट्युमर सेल म्हणताना बघायला भेटणार आहे. ट्युमर सेल इथं म्हणले ते, बिकॉज यामध्ये जी स्पेसिफिक तुमची नॉर्मल जीन होती, नाव इनिशिएट इन टू द व्हॉट और ट्रान्सफर इन टू द व्हॉट? सी ऑन्कोजीन मध्ये होताना बघायला भेटणार आहे, राईट नाही? आता कोण झाली? सी ऑन्को बेसिकली डेव्हलप झालेले आहे. सी ऑन्को, सॉरी, बी ऑन्को मध्ये होताना बघायला भेटणार, राईट? काय असणार आहे? बी ऑन्को जीन मध्ये जनरेट झालेलं. म्हणजे आता या स्पेसिफिकली स्टेप मध्ये पहिली स्टेप आपली इथे परफॉर्म झाली इज नथिंग बट इनिशिएशन. इनिशिएशन बेसिकली इथं परफॉर्म झालेलं, राईट? आता जेव्हा कधी ही पर्टिक्युलर ट्युमर सेल एका प्रमोटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, आपल्या बॉडीमध्ये बघा जनरल मध्ये काय होतं? तुम्हाला आर्टिफिशियल एक स्वीट माहिती आहे का? सॅकॅरिन म्हणून. कधी ऐकलंय सॅकॅरिन? समजून घ्या, एक पॉईंट सांगून देतो. तुम्ही पॅक फूड जे असणार आहे, जस्ट लाईक एक्झाम्पल देतो बघा. तुम्ही कोको कोला, स्प्राईट और इव्हन काय असणार बघा, जे आर्टिफिशियल ज्यूस असतात, राईट ना? त्यांच्यामध्ये जे स्वीटनेस तुम्हाला दिला जातो, तो आपला नॉर्मल शुगर आपल्याला नसते बाळांनो. ते आर्टिफिशियल काय असते की शुगर येतात, डेक्स्ट्रोज और इव्हन काय असणार आहे? सॅकॅरिन, हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे? तुम्ही जर एखादं पॅक फूड बघा, आपण डिस्कस करू शकतो, त्याच्यामध्ये स्वीट एखादं फूड जर असेल, वॉट एव्हर तुम्ही कोणतंही चॉईस करा, स्वीट जर त्याच्यामध्ये असेल, तर इन जनरल मध्ये आर्टिफिशियल काय असणार आहे? कॅन्डीज इव्हन तुम्ही बघता ना, त्या कॅन्डीज मध्ये पण आर्टिफिशियल शुगरच विसरली टाकली जाते बाळांनो, राईट ना? आता हे जे आर्टिफिशियल शुगर असणार आहे सॅकॅरिन, इट्स ऍक्च्युअली ऍक्ट्स ॲज अ प्रोमोटर फॉर द काय असणार आहे? दिस ट्युमर सेल, राईट ना? इथं काय असणार आहे? प्रोमोटर येताना बघायला भेटणार आहे, जे काय करणार आहेत? प्रमोशन करताना बघायला भेटणार आहेत. म्हणजे ही आता बेसिकली ट्युमर सेल इन कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे? कोणत्या सेलच्या बेसिक कॉन्टॅक्ट, कोणत्या कंटेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे? प्रोमोटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. प्रोमोटरच्या काय असणार आहे? कॉन्टॅक्ट मध्ये येताना बघायला भेटणार. प्रोमोटरचं फर्स्ट एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, तर एक्झाम्पल इज नथिंग बट काय असणार आहे? सॅकॅरिन. सॅकॅरिन एक बघायला भेटणार आहे. इट्स अन आर्टिफिशियल शुगर. ओके, आर्टिफिशियल शुगर तुम्हाला इथे त्यांना बघायला भेटणार आहे. इतकी डेंजरस आहे बाळांनो, की स्पेसिफिकली ही जर सॅकॅरिन शुगर आपल्या एका ट्युमर सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली, तर ही ऍक्च्युअल मध्ये या स्पेसिफिक ट्युमर सेलचं काय असणार आहे? प्रमोट करताना बघायला भेटणार आहे. हिला आणखीन स्टिम्युलेट करणार आहे. फॉर व्हॉट? फॉर टू इन्क्रीज द नंबर ऑफ सेल्स. म्हणजे विचार करा, सुरुवातीला एकच सेल होती, पण कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली? सॅकॅरिनच्या. मग आता एक सेल राहणार का मल्टिपल सेल होणार आहेत? मल्टिपल सेल होणार आहेत. फॉर एक्झाम्पल अजून एक तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतो. फिमेलचा एक इम्पॉर्टंट हार्मोन इज नथिंग बट इस्ट्रोजन. कोण असणार आहे? इस्ट्रोजन. इस्ट्रोजन बद्दल मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली, कोणाला आठवते का रे? इस्ट्रोजन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द डॅश डॅश डिसीज और कॅन्सर ऑफ फिमेल. हा, सर्वायकल कॅन्सर आहे बा, दिसतंय का इथून? हा, ब्रेस्ट कॅन्सर कोणता असणार आहे? ब्रेस्ट कॅन्सर. तर समजून घ्या, एखाद्या फिमेलला ज्यावेळी कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण पिल्स देत होतो, आठवतात? कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मध्ये आपण कॉम्बिनेशन कोणाकोणाचं घेतलं रे? एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन और ओनली प्रोजेस्टेरॉन, ओनली प्रोजेस्टेरॉन. आता इमेजिन करा, एक कपल आहे, 2026 मध्ये जस्ट रिसेंटली मॅरेज झालेलं आहे, बट 2 वर्ष त्यांना कार्ट नको आहे, लेकरू नको आहे. तर या लेकरू नको असेल तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? की तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करा. अरे सर ना, राईट ना? आता कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये जर का तुम्ही एकदम हायली इफेक्टिव्ह आपले कोण आहेत रे? आयोडीज, राईट ना? और त्याच्यामध्ये काय असणार आहे? आय पिल्स मेनली मेन्शन करू शकतो. हार्मोनल आयोडीज आर दी मोर इफेक्टिव्ह दॅन द काय असणार? नॅचरल. हे मेनली आपण त्याच्यामध्ये डिस्कस करून घेतो. रिस्क पण बेसिकली काय असणार? रिस्क कोणामध्ये जास्त आहे? नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये. इकडे रिस्क कमी आहे, बट इफेक्ट, साइड इफेक्ट कसा आहे? जास्त आहे. आता इमेजिन करा, जर का स्पेसिफिकली त्या फिमेलला किंवा त्या कपलला आपण सजेस्ट केलं की यू टेक व्हॉट, की ह्याच्या बेसिकली पिल्स असणार त्या तुम्ही घ्या, तर पिल्स मध्ये कॉम्पोजिशन मेनली कोणाचं असणार आहे? एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि जर का पर्टिक्युलरली ती फिमेल तुम्ही जर का डिटेक्ट करायला त्याची कोणती, तुम्ही जर का बघा, जेव्हा कधी एखादा बेसिकली पेशंट तुमच्या समोर येईल ना, तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते. कोणती? की ज्यावेळेला एखाद्या पर्सनला लॉंग लास्टिंग तुम्हाला जर का काय द्यायचे असेल, ट्रीटमेंट द्यायची असेल, 3 इयर्स और काही फ्यू मंथ साठी किंवा काही फ्यू इयर्स साठी, यू हॅव टू चेक द हिस्ट्री ऑफ दिस पेशंट, राईट ना?
त्यांना कोणते व्हायरल, फंगल और इव्हन काय असणार आहे, इव्हन प्रोटोझोल और इन्फेक्शियस कोणते डिसीज झालेत का, और इव्हन त्यांना कोणत्या अलर्जीज आहेत का, राईट ना, और त्यांना कोणत्या याच्या अगोदर डिसीजेस वगैरे झालेले आहेत का. आता इमॅजिन करा त्या फिमेल मध्ये जर का डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय असणार, लंप ऑफ टिश्यू जर का ट्युमर्स ब्रेस्ट मध्ये जर डेव्हलप होत असेल, आणि जर का त्या पेशंटला तुम्ही ऍज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह कॉम्पोजिशन विथ काय असणार एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचे जर का काय दिलं, तुम्ही पीस जर दिलात, तर डेफिनेटली या केसमध्ये त्या कॅन्सर ब्रेस्ट सेल मधल्या त्या ट्युमर सेलला हा इस्ट्रोजन प्रमोट करणार आहे. त्यासाठी आणखीन त्यांचा नंबर वाढवण्यासाठी त्या फिमेल मध्ये कॉन्ट्रासेप्शन तर होऊन जाईल, बट मला सांगा आता या केसमध्ये त्या फिमेलच्या बॉडीमध्ये ब्रेस्टमध्ये आणखीन ट्युमर ग्रो होताना बघायला भेटणार आहे, जो की इन फ्युचरमध्ये त्यासाठी आणखीन इश्यू क्रिएट करणार आहे. सो अशा फिमेलला तुम्ही इस्ट्रोजन कंटेनिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल सजेस्ट करणार का? नाही करायचे आहेत. हा एखादे दुश्मन असेल तर काय सांगू शकत नाही. तुला सांगतोच कसं असतं बघाच, राईट ना. आणि तिला जर का इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची पीस जर दिली, तर मग काय तिचा विषय झाला. मग मग आपण तिला थांबवू शकत नाही, पण तुमच्या केस होणार पण. का? तुम्ही त्याची बेसिकली हिस्ट्री जाणून घेतली का? नाही गेली. आणि देन त्यानंतर तुम्ही इंटेन्शनली मग दिल्यासारखं आहे, राईट ना. एक तर तुमचा लायन्सच गायनाकोलॉजिस्टचा बेसिकली कॅन्सल होऊन जाणार आहे. अदरवाईज तुम्हाला त्याची भरपाई सगळी करावं लागणार आहे, राईट ना. सो अशा केसमध्ये यू हॅव टू नो द बेसिकली हिस्ट्री ऑफ काय असणार आहे, दॅट पेशंट. ही कंडिशन पहिली द्यायला ठेवून घ्या. मग आता मला सांगा, त्या बेसिकली पेशंटला तुम्ही कॉन्ट्रासेप्शन तर द्यायचं आहे, राईट ना. प्रेग्नन्सी तर नकोय. पण दुसरी गोष्ट काय असणार आहे, की त्यांना कॅन्सर पण नकोय. तर या केसमध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल मग? हा, ओनली प्रोजेस्टेरॉन कंटेनिंग पिल्स, अरे सॉर नो. तर या केसमध्ये तुम्ही ते इंजेक्शन किंवा व्हॉट एव्हर तुमचे जे काही इंजेक्शन असतील हार्मोनल और इव्हन काय असणार पिल्स त्या सजेस्ट करायला पाहिजेत. अदरवाईज हा इस्ट्रोजन प्रमोट करताना बघायला भेटणार आहे. आता मला सांगा, तिथं दुसरी स्टेज आपली परफॉर्म झाली प्रमोशनची, राईट ना. कॅन्सरस सेलला व ट्युमर सेलला आणखीन ग्रो करण्यासाठी आपण त्यांना प्रमोट केलेलं आहे. मग आता मला सांगा, जर का या प्रमोटरनं या स्पेसिफिकली कॅन्सरस सेलला व ट्युमर सेलला प्रमोट जर केला असेल, तर डेफिनेटली इन फ्युचरमध्ये ज्या काय सेल असणार आहेत त्यांचं प्रॉलिफरेशन होऊन जाईल, राईट ना. काय होणार आहे? प्रॉलिफरेशन होताना बघायला भेटणार. प्रॉलिफरेशनचं मिनिंग काय असणार आहे? टू इन्क्रीज द काय असणार आहे, कॅन्सर सेल. इन्क्रीज इन्क्रीज नंबर ऑफ ट्युमर सेल मेनली मेशन करून काय असणार आहे, ट्युमर सेल इथं काय असणार आहे तुमच्या पर्टिक्युलरली वाढताना बघायला भेटणार आहे. आता जर का ट्युमर सेल अशा वाढत 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 जर गेल्या, तर त्या पर्सनच्या बॉडीमध्ये डेफिनेटली काय होणार आहे मला सांगा, एक लंप ऑफ मास बनणार, एक ट्युमर मोठा बनताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो नाव देर इज अ काय असणार आहे, फॉर्मेशन ऑफ ट्युमर, राईट ना. अल्टिमेटली या स्पेसिफिकली फिमेलच्या बॉडीमध्ये किंवा मेलच्या बॉडीमध्ये काय बनणार आहे बाळांनो, ट्युमर बनताना बघायला भेटणार आहे, राईट ना. प्रॉपर असं ट्युमर बघायला भेटणार आहे. आणि हे जे ट्युमर असणार आहेत ते स्पेसिफिकली जर मेनली मेन्शन करायचे म्हटले, तर दोन टाईपचे बेसिकली आपण डिस्कस करू शकतो, की बा हाच ट्युमर एक सर्टन टाइम नंतर काय असणार आहे, कॅन्सरमध्ये पण डेव्हलप होताना बघायला भेटणार आहेत. आपल्याला ट्युमरचे बेसिकली काय असणार आहे म्हणून माहिती आहे का, दोन टाईप बघायला भेटणार, राईट ना. ट्युमरचे काय असणार आहे, दोन टाईप येताना बघायला भेटणार आहेत. एनसीटीने पहिला जो ट्युमरचा मेनली टॉपिक दिला इज नथिंग बट काय असणार आहे, बेनाइन. काय असणार आहे, बेनाइन बेसिकली काय असणार आहे, तुम्हाला एक ट्युमर बघायला भेटणार आहे. आणि सेकंड वन काय असणार आहे, मॅलेग्नंट. काय असणार आहे, मॅलेग्नंट, राईट ना. तर मॅलेग्नंट हा इथं आपण काय करणार की मेनली डिस्कस करणार आहोत, मॅलेग्नंट. ठीक आहे. तर या केसमध्ये समजून घ्या, बेनाइन ट्युमर इज नॉट अ कॅन्सरस ट्युमर. पॉईंट क्लिअर होतो मी काय म्हणतो ते. बेनाइन ट्युमर इट्स नॉट अ कॅन्सरस ट्युमर. ओके. हा कॅन्सर ट्युमर होत नाही, बट मॅलिग्नंट ट्युमर इट्स काय असणार आहे, कॅन्सर ट्युमर येताना बघायला भेटणार आहे, कॅन्सर ट्युमर, राईट ना. आणि यांच्यामध्ये मेनली आपण काही प्रॉपर्टी डिस्कस करून घेतोय. बेनांमध्ये इन जनरल मध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, तर या असे ट्युमर असतात जे एका प्लेसवरती अधेर झालेले असतात, राईट ना. स्टे इन वन प्लेस, एकाच ठिकाणी येताना बघायला भेटणार आहेत. आणि मॅलेग्नंट जे असतात ते एका प्लेसवरती राहत नाही, मल्टिपल प्लेसवरती एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह होताना बघायला भेटणार आहेत. सो तुम्हाला काय वाटतं कोणता ट्युमर डेंजरस आहे, बेनान और मॅलेग्नंट? अंडरस्टँड होतंय, क्लॅरिटी येते. सगळं डेंजरस काय असणार, हे ट्युमर होताना बघायला भेटणार. आणि हेच ट्युमर ऍक्च्युअली कन्वर्ट कशामध्ये होतात, कॅन्सरमध्ये. बट हे कॅन्सरमध्ये डेव्हलप होत नाहीत बाळांनो. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं ना, तर बघा बॉडीवरती स्पेसिफिकली तुम्हाला असे मस्से येताना बघायला भेटणार. मस्से माहिती आहेत तर ना, मस्से येतात बघा चेहऱ्यावरती, बॉडीवरती, कुठे कुठे तुम्हाला मस्त असा ब्लॅक कलरचा एक स्पॉट येताना बघायला भेटणार आहे. अरे बघितले का नाही तुम्ही, कधी ऑब्झर्व केलेत नाही? म्हातारे लोक असतात बघा, त्यांच्या जरा चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती बघा छोटे छोटे असे बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत. काही केसेसमध्ये त्या मस्त्यांना मारण्यासाठी बघा तुम्हाला अशी काही ट्रीटमेंट सांगितली जाते, अगरबत्ती घ्यायची आणि त्यांना जाळायचं. अरे ऐकले का नाही कधी असं? तर ते मस्से जे असणार आहेत, इट्स अ नथिंग बट काय असणार आहे, बेनाइन ट्युमर आहेत बाळांनो, राईट ना.
मस्से जे असतात ते बेनाइन ट्युमर असतात. आता मस्से त्याच्यावरती पण बघा पिगमेंटेशन झालं असतं ब्लॅक और बेसिकली काय असणार तुम्हाला थोडासा ब्राऊन कलरचा येताना बघायला भेटणार ब्लॅक आणि ब्राऊन कलरच असणार आहेत. ते मस्से काय असतात बाळांनो यांच्यामध्ये बेनाइन ट्युमरचं एक्झाम्पल आहे. ओके ब्रेन ट्युमरचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला त्यांना बघायला भेटणार आहे राईट ना. ही कंडिशन आहे कॅन्सर नाहीत बाळांनो. बट एक पॉईंट समजून घ्या. एक अशा काही केस स्टडीज आहेत की ज्यांच्यामध्ये स्पेसिफिकली ही जर का बेनाइन ट्युमरिझम होती बट मस्सेचा जर का कलर चेंज होत गेला ना तर इट कन्वर्ट इन टू द कॅन्सरस ट्युमर आणि त्याच्यामध्ये डेथ पण होऊन जाते. कारण की ते जर का बेसिकली वाढत गेलं तर इंटरनल लेवलला व्हॉट एव्हर चेहऱ्याच्या बेसिकली नेकवरती कुठे तुम्हाला येताना बघायला भेटणार इन जनरलमध्ये नेकवरती तुम्हाला असे थोडेसे किंवा चेहऱ्यावरती छोटे छोटे मत्से मत्से बघायला भेटणार आहेत. दुसरी गोष्ट असेल मोल मोल माहिती काय अरे तीळ राईट ना पिगमेंटेशन ऑफ कोणाचं पिगमेंटेशन नसतं कोणत्या प्रोटीनचं पिगमेंटेशन आहे मेलॅनिन कोण असणार आहे मेलॅनिन चेहऱ्यावरती नाकावरती तोंडावरती इकडे तिकडे तीळ घेऊन फिरत असता ना तुम्ही राईट ना तर ते तीळ जे असतं ते इट्स अन पिगमेंटेशन ऑफ मेलॅनिन राईट ना ते काय बेसिकली काय म्हणतात त्यांना ट्युमर वगैरे तसला काही लाड नाही राईट ना बॉडीवरती तुमचं तीळ आलाय किती भारी माझ्या हातावर माझ्या तोंडावर इकडे तिकडे भारी भारी तीळ आहे आता तीळ काय माहितीये का तुम्हाला मेलॅनिनचं काय असणार आहे एका ठिकाणी अक्युम्युलेशन झालेलं पिगमेंटेशन आहे बाकी वेगळं काही नाही तरी प्रॉपर्टी काय करायची त्याच्यामध्ये मेनली माहिती असू देत नाव द नेक्स्ट वन काय असणार बघा याच्यामध्ये पॉईंट समजतोय बेनन ट्युमर कसे असणार आहे आणि सेकंड थिंग काय असणार आपला मॅलिग्नंट ट्युमर हा मॅलिग्नंट ट्युमर इट्स व्हेरी डेंजरस बिकॉज इट शोज ऍक्च्युअल कंडिशन बेसिकली बघायला भेटणार आहे इट शोज हा जो असणार आहे इट शोज काय शो करताना बघायला भेटणार आहे मेटास्टॅसिस काय शो करणार आहे मेटास्टॅसिस राईट ना मेटास्टॅसिस बेसिकली प्रोसेस परफॉर्म करून घेताना बघायला भेटणार आहे म्हणजे समजून घ्या हा जो पर्टिक्युलरली तुम्हाला ट्युमर बघायला भेटणार तो एका प्लेसवर थांबत नाही तो असा म्हणजे फिरताना बघायला भेटणार आहे इमॅजिन करा जर का हा ट्युमर तुमच्या बेसिकली लंग्स मध्ये असेल तर लंग्सच्या एका ठिकाणी राहणार आहे पूर्ण लंग मध्ये बेसिकली पसरताना बघायला भेटणार आहे लिव्हर मध्ये असेल तर लिव्हर मध्ये पूर्ण लिव्हर मध्ये पसरताना बघायला भेटणार आहे बट ट्युमर जो असणार आहे बेनन ट्युमर ब्रेन मध्ये तर एका ठिकाणीच ब्रेन मध्ये राहणार तो पूर्णपणे ब्रेन मध्ये पसरत नाहीये बाळांनो सो बेनन मध्ये मॅलेग्नंट मध्ये हा बेसिकली काय असणार आहे इश्यू येताना बघायला भेटणार आहे आणि ऍक्च्युली हा ज्या बेसिकली मॅलेग्नंट ट्युमरच्या ज्या काही सेल असतात त्या सेल एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जाणं इज नथिंग बट मेटास्टॅसिस the traveling or movement of cancerous cell from one place to another place is called as a metastasis. This is the definition of metastasis by the NCERT. एनसीआरटी मध्ये तुम्हाला बघा याच्यामध्ये एक डेफिनेशन दिली असणार आहे भेटला का मेटास्टासिस कुठे आहे का तुझा मेटास्टासिस भेटला इथं बघा काय असणार आहे द स्टार्ट न्यू मसेल अँड दिस प्रॉपर्टी कॉलेज काय असणार आहे मेटास्टासिस इथं मेनली मेन्शन करून दिले पेज नंबर 141 फर्स्ट सेकंड पॅराग्राफ म्हणजे नथिंग बट समजू शकता त्याच्यामध्ये खूप सारे हायलाइट्स दिलेत मॅलेग्नंट अँड बेनाइन ट्युमर राईट ना सो बघा याच्यामध्ये सेल स्लॉट स्लॉट म्हणजे काय असणार आहे तिथून निघून जाणं आणि कुठून चालेल बघा स्लॉट फ्रॉम काय असणार आहे सच ओके सच ट्युमर्स रिच डिस्टन्स साईट थ्रू द काय असणार आहे ब्लड क्लॅरिटी येते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती ह्या ट्युमरचे सेल मूव्ह करताना बघायला भेटणार आहे दॅट काइंड ऑफ बेसिकली काय असणार आहे सेल्स अ ट्युमर वी कॉल्ड एज अ मॅलिग्नंट ट्युमर दॅट प्रॉपर्टी ऑफ दिस ट्युमर सेल वी कॉल्ड एज अ मेटास्टॅसिस राईट ना तरी प्रॉपर्टी तर मेनली मेन्शन करून दिलेत लॉस काय असणार आहे बॉडी इन दिस स्टार्ट काय असणार आहे न्यू ट्युमर सेल देर इज काय असणार आहे प्रॉपर्टी कॉल्ड एज अ इस मेटास्टॅसिस इज मोस्ट काय असणार आहे फिअर्ड प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून टाकलेत सो याच्यामध्ये आपण लिहू शकतो ही जी मेटास्टॅसिस असणार आहे मोस्ट फिअर्ड प्रॉपर्टी ओके मोस्ट फिअर्ड प्रॉपर्टी तुम्हाला मेनली मेन्शन करून टाकली ही बेसिकली आपल्या बेनांची नाहीये कोणाची येणार आहे मॅलिग्नंटची क्लॅरिटी येते ही प्रॉपर्टी फक्त मेनली माहित असून देत आता हे मेटास्टॅसिस होतं कसं त्याच्याबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण काय करू की थोडं समजून घेऊया सो त्याआधी हा जो टॉपिक तुम्हाला मेनली मी इथे इन्क्लूड करून दिलाय इज देअर एनी डाऊट क्लॅरिटी येते समज त्याच्यामध्ये काय आपण स्टडी केलेलं आहे आपण कॅन्सर सेल डेव्हलप होण्याचे मेकॅनिझम अंडरस्टँड करून घेतलं एक नॉर्मल सेल कशामध्ये कन्वर्ट झाली कोणती कन्सेप्ट इथे परफॉर्म झाली इनिशिएशन येस सी ऑन्कोजिन कन्वर्ट टू द नाव दिस ट्युमर सेल इन कॉन्टॅक्ट विथ व्हॉट प्रोमोटर फॉर एक्झाम्पल काय असणार आहे और एस्ट्रोजन यांच्यामुळं पर्टिक्युलरली तुमच्या कॅन्सर सेलचं काय होणार आहे म्हणजे नंबर ऑफ ट्युमर सेल व्हॉट इन्क्रीजेस और डिक्रीजेस नाव दिस ट्युमर इज फॉर्म राईट ना फुल एक लंप ऑफ मास बनणार आहे त्या ट्युमरचे दोन टाईप आहेत पहिला बेनाइन कमॉन काय म्हणणार आहे बेनाइन सेकंड वन इज अ मॅलेग्नंट कमॉन पहिला काय असणार आहे सेकंड आता या केसमध्ये मला सांगा की एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह करणार कोण आहे त्या प्रोसेसला आपण नाव काय दिलं सो विच वन इज अ मोर फिअर्डफुल बेसिकली काय असणार आहे प्रॉपर्टी तुम्हाला ट्युमरची बघायला भेटणार बेनाइन और मॅलेग्नंट क्लॅरिटी येते
समजते? इतका सिंपल साधा एनसीईआरटीचा टॉपिक तुम्हाला मेंटेनेशन करून दिलेला आहे. राईट ना? तर कंडिशन काय होते बघा, एक जर का पर्सन असेल, राईट ना? बॉडीमध्ये इन जनरल मध्ये आपण काय डिस्कस करून घेतो बघा, एक जर का एखाद्या पर्सनची ही जर का एपिडर्मल लेअर जर असेल, राईट ना? राईट ना? आपण बेसिकली एक लेअर घेताना बघायला भेटणार आहे, याच्यावरती एक बेसमेंट मेम्ब्रेन समजून घ्या. ते काय असणार आहे माझं? बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन वरती इन जनरल मध्ये काय असणार आहे? सेल तुमची डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? इन जनरल मध्ये काय असणार आहे? अशा पद्धतीने सेल आपण घेतल्यात. इमॅजिन करा. त्या तुमच्या काय असणारे सेल असतात. ओके, ही एपिडर्मिसची फर्स्ट लेअर आपण याच्यामध्ये काय केलं की मेनली डिस्कस करून घेतली. आता इमॅजिन करा, खाली जो पार्ट असणार आहे इज नथिंग बट कनेक्टिव्ह टिश्यूचा पार्ट असणार आहे आणि एक्स्ट्रा सेल्युलर मेम्ब्रेन और एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे त्यांना बघायला भेटणार आहेत. राईट ना? इथे नेमिंग करतो म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. नेमिंग मध्ये दीज आर दी एपिथेल टिश्यू, एपिथेलियल टिश्यू येताना बघायला भेटणार. आता एपिथेल टिश्यूच्या खाली ही कोण असणार माझी? बेसमेंट मेम्ब्रेन. बाहेर वाजतं एवढं टूर 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 करतो. ठीक आहे, बेसमेंट मेम्ब्रेन बघायला भेटणार आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला इन जनरल मध्ये काय बघायला भेटणार आहे हे सगळं इमॅजिन करा. आपलं असणार आहे येस बेसमेंट मेम्ब्रेन. राईट ना? बेसमेंट टिश्यू फ्लुइड बेसिकली आपण डिस्कस करूया. राईट ना? डार्क अजून ठीक, थोडस जरा इथे मी ड्रॉ करून देतो, तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. ओके, हे सगळं आपलं काय असणार आहे? टिश्यू फ्लुइड असं जस्ट कन्सिडर करून घ्या. आता मला सांगा, एपिथेल टिश्यूच्या खाली कोणती टिश्यू असते रे? बोलो बोलो. हा, येस, बरोबर आन्सर कोणीतरी केलं होतं, ऐकायला आलं मला छोटूस. जरा मोठ्याने सांगा. चुकलं तर चुकलं, नो प्रॉब्लेम. येस, काय असणार आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. बघा आलं का नाही बरोबर? कार्टून तुम्ही घाबरता लाजता कशाला मला ते समजत नाही. बोलायचं बिंदास. आन्सर जे असेल ना ते तुम्ही बोलला पाहिजे. बोला नाही तर मला कळणार कसं तुम्हाला काय ठोकळणं येतंय का नाही ते? हा, येतंय ना? हा, कोणती टिश्यू असणार आहे? कण टिश्यू मधले कोणती बेसिक टिश्यू आपण इथे डिस्कस करणार आहे सांगा? ब्लड? अरे सर नो. राईट ना? काय असणार आहे? ब्लड. तर हे जे बेसिकली आपण असणार आहे इज नथिंग बट माझं काय असणार आहे? येस, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. काय असणार आहे? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. राईट ना? आणि इथं जॉईनिंग और इव्हन काय असणार आहे की स्पेसिफिक जो तुम्हाला इन्व्हेंजन जे होताना बघायला भेटणार आहे कोणाचं असणार आहे? स्पेसिफिक आपल्या काही ब्लड वेसलचं. बिकॉज आपल्या बॉडीची अप्परची स्किनची लेअर येताना बघायला भेटणार आहे ना, तिला जर का न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं असेल तर डेफिनेटली माझी कोण पाहिजे? कनेक्टिव्ह टिश्यू पाहिजे. आणि करंट टिश्यू इज नथिंग बट काय असणार? तुम्हाला ब्लड वेसल्स असणार आहेत. आणि आपल्या बॉडीमध्ये मेजॉरिटी लेवलला भेटले तर कॅपिलरीजने काय असणार आहे? ओव्हरऑल हा एरिया सगळा कव्हर होताना बघायला भेटणार. राईट ना? सो डेफिनेटली काय असणार? तुमच्या कॅपिलरीज बघायला भेटणार, ब्लड वेसल्स येताना बघायला भेटणार. अरे ये देवा, एवढा कचरा करायची गरज नाही, तिथं थांबके जरा. मी काय करतोय बघा जरा. देन त्यानंतर तुम्ही पेन्सिलने केलेलं कधी पण बेस्ट आहे. मी खरं सांगायला लागलोय, आत्ताच सांगतोय. तुम्ही जर का यानंतर ना त्या दिवशी स्पर्म जो काढला होता ना, स्पर्म जो काढला होता ना तुम्ही, असं जर का तुम्ही पेनानं काढायला जर गेला तर मग तुम्ही रट्टच खाणार आहे. एक्झामला चुकून पण डायग्राम तुमच्या पेननं आल्या नाही पाहिजेत. आता पेन जे तुम्ही काढलेलं असणार आहे, राईट ना? काय यूज आहे त्याचा? पेन्सिलनं काढलं तर तुम्हाला थोडं आता त्याच्यामध्ये मला रब करायचंय. कसं करणार तू सांग? सर असं करणार? करणार? हो, दुसरं पेज. भाई साहेब काही कमी नाही, नाही का? ठीक आहे, पेन्सिलनं काढलं तर बेस्ट आहे. रबरनं लगेच बेसिकली आपण हे करू शकतो. आणि इव्हन जर का स्पेसिफिकली हायलाइट केलं गेलं तर बेस्टच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन शो करता येईल, राईट ना? आता कंडिशन काय असणार आहे बघा, या पर्टिक्युलरली तुमच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये इथे येताना बघायला भेटणार आहेत काय? येस, आपल्या ब्लड वेसल्स. राईट ना? जस्ट लाईक दिस वे. काय असणार आहे? अशी ब्लड वेसल येताना बघायला भेटणार आहे. राईट? या फॉर्म मध्ये काय असणार आहे? ब्लड वेसल येताना बघायला भेटते. राईट ना? सो सिच्युएशन काय होणार आहे बघा, जर का इथे एक नॉर्मल सेल आपण डिस्कस केली, राईट ना? बघा इथे कंडिशन काय असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून देतोय. सो तुम्ही जस्ट फक्त फोकस करा आणि कन्सेप्ट प्रॉपर अंडरस्टँड करून घ्या. माझं बाकी काहीच म्हणणं नाही बघा. ही कोण असणार आहे? आपली ब्लड वेसल. ब्लड वेसल्स. क्लिअर होतंय? अरे कळतं का इथपर्यंत? अरे मुक्यानो हो की नाही काहीतरी बोला. हा, आता बघा कशी असणार आहे. ओ या, ही कोण असणार आहे? आपली नॉर्मल सेल. कोण असणार आहे?
एक नॉर्मल सेल येताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे ना. आता जस्ट इमेजिन करा, ह्या नॉर्मल सेल मध्ये कोणती चेन असणार आहे? कोणती चेन असणार आहे? राईट ना? ऑन्कोजिन. तुम्ही ऑन्कोजिन म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एक वर्ड सांगितला होता, सेल्युलर ऑन्कोजिन. यांसाठी काय म्हणते, ऑन्कोजिन और सेल्युलर ऑन्कोजिन. पण ठोकळ्यानं आता तेच बोलायचं तुम्हाला. काय बोलायचंय? हा. तर ते सेल्युलर ऑन्कोजिन इन अ कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे, समजा कार्सिनोजेनिक कंपाऊंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, तर ती सी ऑन्कोजिन कशात मध्ये कन्वर्ट होणार आहे? व्ही ऑन्कोजिन मध्ये कन्वर्ट होताना बघायला भेटणार आहे. आणि व्ही ऑन्कोजिन जर झाली तर डेफिनेटली इथं प्रॉलिफरेशन ऑफ कॅन्सर सेलचं होणार आहे. म्हणजे नंबर ऑफ सेल इथं काय होणार आहे मला सांगा, वाढताना बघायला भेटणार आहेत. या फॉर्म मध्ये काय असणार आहे, वाढताना बघायला भेटणार आहेत. मग आता मला सांगा, इथं जी काय तुमची बेसिकली सेलची ग्रोथ चालेल, कंट्रोल्ड और अनकंट्रोल्ड. अनकंट्रोल होताना बघायला भेटणार आहे. अंडरस्टँड होतंय? आता हे जे काय अनकंट्रोल ग्रोथ चाललंय ना, इथं महत्वाची गोष्ट समजून घ्या. इमेजिन करा, ही एक बेसिकली काय असणार नॉर्मल सेल होती, ती ऍक्च्युली कन्वर्ट कशामध्ये झाली माहितीये का? त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण इथे डिस्कस करून घेऊया. राईट ना. समजा ही एक ती सेल होती, काय झाली माहितीये का, की कॅन्सरस सेलमध्ये डेव्हलप झालेली, ट्युमर सेलमध्ये डेव्हलप झालेत. पण मला सांगा, तिच्या बाजूला सगळ्या पिंक कलरचे सेल नॉर्मल आहेत का कॅन्सरस आहेत? नॉर्मल आहेत ना? नॉर्मल आहेत ना? तर एक कंडिशन समजून येते, एक मेकॅनिझम खूप सिंपल फॉर्म मध्ये क्लिअर करून टाकणार आहे. कसं होतं थोडं समजून घ्या. देन त्यानंतर तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये काय होणार आहे. इन जनरल मध्ये आपल्या बॉडीच्या मध्ये कसं असणार आहे माहिती का? नॉर्मल जर का एखादी कोणती सेल जर अशी असेल, राईट ना, ती जर ग्रो होत असेल, राईट ना, नॉर्मल सेल असेल ग्रोथ असेल, तर डेफिनेटली याच्यामध्ये काय होतं, कधी कधी बेसिकली काही असे कार्सिनोजेनिक कंपाऊंड और काही प्रमोटर्स ह्या नॉर्मल सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. आणि त्या केसमध्ये काय होते, की न्यू सेल त्याच्यामध्ये काय असणार, डेव्हलप व्हायला चालू होते, राईट ना. मग असं त्यांचं काय असणार आहे, प्रॉलिफरेशन होताना बघायला भेटणार आहे. सो मी असं म्हणन की स्पेसिफिकली इट्स अ नॉर्मल सेल. नॉर्मल सेल झाली, राईट ना. और दुसरी जी असणार आहे, काय असणार आहे, ट्युमर सेल बनताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे, ट्युमर सेल. आता मला सांगा, यापैकी कोणत्या सेलमध्ये मेटाबॉलिझमचा रेट फास्ट आहे? ट्युमर सेलमध्ये असणार आहे, बिकॉज त्यांच्यामध्ये जेनेटिकली काय झाले, की आता सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत, राईट ना. त्यामुळे ही सेल माझी आता कशी होणार आहे, फास्ट एकदम ग्रो व्हायला चालू होताना बघायला भेटणार आहे. सो सिच्युएशन होती, की आपल्या बॉडीमध्ये कधीही ट्युमरला प्रोमोटच केलं जात नाही, बिकॉज नॉर्मल सेलमध्ये एक प्रॉपर्टी असते. नॉर्मल सेलमध्ये काय असणार, एक प्रॉपर्टी असते. दॅट प्रॉपर्टी विल कॉल्ड एज अ कॉन्टॅक्ट इनहिबिशन. 141 पेज नंबरवरती पहिल्याच पॅराग्राफ मध्ये एक वर्ड दिला बघा, कॉन्टॅक्ट इनहिबिशन म्हणून. अरे लेकरांनो, भेटलं का? हा, तर त्याचं मिनिंग काय असणार आहे ते थोडंसं आपण डिस्कस करून घेतोय. चालले ना टोटल एनसाठी. एनसाठीच्या बाहेरचं बाळा काय चाललेलं नाही. जे काय सांगतोय ते तुम्हाला एनसाठी प्रॉपर अंडरस्टँड होण्यासाठी मी सांगून देतोय. सो मला सांगा, इथं माझी नॉर्मल सेल आहे, इकडे माझी कॅन्सरस सेल आहे. आता कॅन्सरस सेल इकडे जर का ग्रो व्हायला लागली, तर हिच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणत्या सेल असणार आहेत मला सांगा बघू. अशा पर्टिक्युलर नॉर्मल सेल असतात. ह्या नॉर्मल सेल पर्टिक्युलरली कॅन्सरस सेल किंवा ट्युमर सेलला ग्रोच होऊ देत नाही. काय होत नाहीत? ग्रोच होऊ देत नाही, राईट ना. काही स्पेसिफिक प्रोटीन असतात, जे प्रोटीन ही नॉर्मल सेल रिलीज करणार आहे. त्यामुळं ह्या ट्युमर सेलचं डेव्हलपमेंटच होत नाही. आता डेव्हलपमेंट जर का झालं नाही, मेटाबॉलिझम झालं नाही, तर कॅन्सर सेल माझ्या परत ग्रो होणार आहेत का? डेव्हलप होणार आहेत का? म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर होणार आहे का परत? अशातला भाग नाही बाळगणू, की आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर डेव्हलप होऊ शकत नाही. होतोय. डेफिनेटली होताना बघायला भेटणार आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये असे म्युटेशन रेग्युलर लेवलला होतात. कारण की आपलं जे फूड खाणं पिणं असतंय, ते काही रेग्युलर मध्ये नाहीये. राईट ना. एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं, तर फिमेलमध्ये बेसिकली इस्ट्रोजन तर पहिल्यापासूनच बसलेला आहे. कशासाठी? की एखाद्या पर्टिक्युलर ट्युमर सेलला प्रॉलिफरेट करण्यासाठी. मग मेजॉरिटी लेवलला चान्सेस कसे असणार आहेत? कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बट स्टील बॉडीमध्ये का बरं कॅन्सर होत नाही? तर हे मेकॅनिझम आहे आपलं. बॉडीमध्ये एखादे ट्युमर सेल ग्रो व्हायला लागले, इमिजिएटली काय असणार, नॉर्मल सेल काही प्रोटीन रिलीज करणार, की ज्या प्रोटीनमुळे ट्युमर सेलला ग्रोथ व्हायला चान्सेस भेटत नाही. त्यामुळे इन जनरल मध्ये आपल्यामध्ये कॅन्सर होत नाही बाळांनो. बट जर का एखादी नॉर्मल सेल जर का खूपच डिस्टर्ब झाली असेल, आणि या ठिकाणी जर काही ट्युमर सेल जर बनली असेल, तर ट्युमर सेल हे कॉन्टॅक्ट इनहिबिशनचं मेकॅनिझम फॉलोच करत नाही. म्हणजे या केसमध्ये जर का आता नंबर ऑफ सेल आजूबाजूला जर अशा वाढायला लागल्यात ना, ते वाढतच जातात, वाढत जाणार, अजून वाढत जाणार आहेत. म्हणजे मला सांगा, ते कॅन्सरस सेल आहे, तिच्या बाजूला पण कॅन्सरस सेल आहे, तरी कॅन्सरस सेल जे असणार आहे ती ह्या दुसऱ्या सेलला इनहिबिट करत नाही, ग्रोथ करण्यासाठी प्रमोट करत जाते. मी काय म्हटलं समजलं का तुम्हाला? सो माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे. कॉन्टॅक्ट इनहिबिशन इज अ प्रॉपर्टी ऑफ नॉर्मल सेल और ट्युमर सेल. कोणाचे? नॉर्मल सेलचे. ट्युमर सेलचे आहे का? जर असती तर इथं प्रोमोटर, जो ट्युमर माझा वाढत चालला तो थांबला असता ना. पण थांबतोय का तो? नाही. आणखीन ग्रोथ होताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टीज काय करा, की थोडेसे नीट समजून घ्या. म्हणजे इथं कॉन्टॅक्ट इनहिबिशनची जी प्रॉपर्टी कॅन्सर सेलची आहे ती तुम्हाला क्लिअर झाली. क्लिअर झाले ना? का डाऊट आहे अजून? राइट ना. सो कॅन्सर सेल शोज बेसिकली ही येस इनएक्टिवेशन, राईट ना. जे कॉन्टॅक्ट इनिबिशनचं मेकॅनिझम दाखवते का रे? नाही दाखवते.
अजिबात दाखवत नाही. म्हणजे मला सांगा, इथं आता ही जी स्पेसिफिकली माझी कॅन्सर सेल असणार आहे, ती आणखीन इथं काय असणार आहे, ग्रो होताना बघायला भेटणार आहेत. मल्टिपल बेसिकली काय असणार असेल तुमच्या सेल वाढताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. आजूबाजूच्या सगळ्या सेल आता कशामध्ये डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे तुमच्या येस कॅन्सरस सेलमध्ये होताना बघायला भेटणार आहेत. आता कॅन्सर सेल झालेत म्हणजे इथं इज नथिंग बट काय फॉर्म झाला रे एक तुमचा ट्युमर अरे सॉर नो काय बनणार तुमचा हा ट्युमर बनताना बघायला भेटणार आहे. आता ट्युमर एका प्लेसवरती काय ना तो मॅलेग्नंट और बेनाइन अरे काय म्हणायला पाहिजे राईट ना बेनाइन. बट आता कंडिशन अशी होती की यातले जे काही ट्युमर असणार ते जर का एकाच ठिकाणी जर राहत असेल तर बेनाइन होतील. बट मला सांगा एकाच ठिकाणी राहिलं तर यांची ग्रोथ कमी होणार का जास्त होणार रे. हाव हाव मला काय म्हणायचं सिंपल साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला काय केलं माहिती का घरामध्ये राईट नाही का घरामध्ये तुम्हाला मी इथेच ठेवलं राईट ना. आणि एवढ्याच एरियामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का वर्क करायचंय तुमची डेव्हलपमेंट करायची आणि एका कारट्याला काय केलं माहिती का पूर्ण पुण्यामध्ये फिरून टाकलं. डेव्हलपमेंट और इम्प्रुव्हमेंट कोणाची जास्त होणार आहे जो बाहेर बोंबलत फिरते त्याची. कारण की त्याला एक्सपोजर किती भेटणार आहे जास्त भेटणार आहे. तुमचा एक्सपोजर कसा आहे कमी आहे ओनली दिस रूम राईट ना. सो ही कंडिशन समजून घ्या. इथला जो कोणी ट्युमरची सेल असणार आहे एकाच ठिकाणी जर राहिली तर त्याची ग्रोथ पण थोडी होताना बघायला भेटणार आहे. तो पसरणार नाही पूर्णपणे आपल्या बॉडीमध्ये. बट इथून काही सेल शफल होतात स्लाउट होतात. इन्सिडेंट वर्ड यूज केला बघा स्लाउट होतात राईट ना. तुमचा सेकंड पॅरेग्राफ मध्ये बघा मेटासिसची प्रोसेस दिली ना तिथे एक वर्ड यूज केलाय काय स्लाउट म्हणून. तर स्लाउट होणं म्हणजे यातल्या काही कॅन्सरस सेल स्वतःला आणखी ग्रो करण्यासाठी असे काही पर्टिक्युलरली केमिकल रिलीज करतात की जे लिटरली इथं एक चॅनल क्रिएट करताना बघायला भेटणार आहे. काय करणार चॅनल. चॅनल कसा क्रिएट केला जाणार आहे बघा या फॉर्म मध्ये बेसिकली तो चॅनल बनणार आहे. प्रॉपर्टी तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल. इथं हा जो चॅनल असणार आहे अशा पद्धतीने इथे एक बनताना बघायला भेटणार आहे. तो चॅनल लिटरली कनेक्टेड कोणाला होतो माहिती का आपल्या ब्लड वेसलला. असं काय असणार ब्लड वेसल असा चॅनल क्रिएट होताना बघायला भेटणार. अंडरस्टँड होते. ही प्रॉपर्टी तुम्हाला काय करायची ती मेनली डिस्कस करून घ्यायची. आता सिच्युएशन अशी होणार की इथल्या ज्या काही इन्फेक्टेड सेल असणार आहेत त्या सेल काय करणार आहेत की इथून फर्दर काय असणार रन करताना बघायला भेटणार आहे. ह्या ज्या इन्फेक्टेड सेल असणार आहेत तिकडे आल्या कशामध्ये आल्यात मला सांगा आपल्या ब्लड वेसलमध्ये. आणि ब्लड वेसलमध्ये सगळं न्यूट्रिशन पळायला लागलेलं आहे राईट ना. तर तुमचे काय असणार ऑर्गॅनिक मटेरियल्स जसं काय असणार ग्लुकोज असेल अमायनो ऍसिड काही एन्झाइम्स काही हार्मोन्स सगळे जे काही बेसिकली मटेरियल असणार आहे ते युटिलाइज केलं जाणार आहे कोणासाठी द ग्रोथ ऑफ काय कॅन्सरस सेल. सेकंड थिंग यातल्या काही सेल जे असणार आहे ते तुमच्या पर्टिक्युलर कोणामध्ये एंटर केलं सांगा ब्लड वेसलमध्ये राईट ना. सो या ब्लड वेसल मधून या सेल नाव विल रन फ्रॉम वन प्लेस टू काय असणार आहे अनदर प्लेस. मग मला सांगा या सेल आता एका ठिकाणी थांबणार आहेत करे नाही ह्या एका ठिकाणी राहणारच नाहीत. त्या काय करणार एका प्लेसवरून आता दुसऱ्या प्लेसकडे मूव्ह ऑन करताना बघायला भेटणार आहे. त्या सगळीकडे मूव्ह ऑन करतात आणि ह्या एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जर गेल्यात तर याच प्रोसेसला आपण एक नाव दिलं मेटास्टॅसिस राईट ना. मग इथून या ज्या कॅन्सरस सेल असणार आहे त्या बॉडीच्या डिफरंट डिफरंट पार्ट मध्ये असणार कॅन्सरस सेल रन करताना बघायला भेटणार आहे. मग जस्ट इमेजिन करा लंग्स मध्ये जर का असा कॅन्सर झाला असेल आणि त्यानं जर का असं स्लफिंग करून आपले कॅन्सरस सेल ब्लड वेसल्स मध्ये जर टाकले तर ब्लड वेसल ओव्हरऑल बॉडीमध्ये बेसिकली सर्क्युलेट होताना बघायला भेटणार आहेत. मग असे जे सेल असणार आहेत त्यांना ट्रीटमेंट देणं इट्स व्हेरी इझी ऑर डिफिकल्ट. डिफिकल्ट ना पॉसिबल नाही. ट्युमर असेल सर्जरी केली रिमूव्ह करून टाकला. रेडिएशन थेरपी घेतली एका ठिकाणी रेडिएशन टाकून दिले रिमूव्ह करून टाकला. बट मला सांगायचे कॅन्सर असेल ओव्हरऑल बॉडीमध्ये बेसिकली काय करतात की फिरतात त्यांना तुम्ही कंट्रोल कसं करणार राईट ना. खूप डिफिकल्ट होताना बघायला भेटणार आहे. तरी कंडिशन बेसिकली काय असते बाळून मेटास्टॅसिस. दॅट्स वाय एन्झायटी स्टेटेड दॅट मेटास्टॅसिस इट्स अन फिअरफुल प्रॉपर्टी ऑफ मॅलेग्नंट ट्युमर. क्लिअर. अरे समजलं का मी काय म्हणतो ते एनसाठी काय म्हणते फिअरफुल प्रॉपर्टी कोणाची आहे मेटास्टॅसिस कोणाची आहे मॅलेग्नंट ट्युमरची. तर या रिझन मुळे आता इथं कॅन्सर काय करतो की एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह करतो म्हणून आपण ह्याला काय नाव दिलं मेटास्टॅसिस राईट ना. मेटास्टॅसिस बेसिकली मेनली गोष्ट करून टाकलेला आहे. आणि मॅलेग्नंट ट्युमर हा मेनली परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. दॅट्स इट दिस इज द अल्टिमेट मेकॅनिझम ऑफ दिस काय असणार आहे कॅन्सरस सेल. क्लिअर होतंय. समजलं मेकॅनिझम कसं परफॉर्म झालेलं आहे. त्या प्रॉपर्टीला जस्ट काय करायचं तुम्हाला मेनली आयडेंटिफाय करून घ्यायचं आहे. बोला याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे. इज देअर एनी डाऊट. ओके. तर त्यानंतर जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर आता इथून पुढं जो काय तुमचा टॉपिक असणार आहे इट्स अन कम्प्लिटली थेरॉटिकल. बिकॉज एनसेटीने काय केलं माहिती आहे का की तुम्हाला इथपर्यंत संपवल्यानंतर नेक्स्ट टॉपिक काय दिलं की तुमच्या ट्रीटमेंटसाठी और हाऊ टू काय असणार आहे क्युअर दिस काय असणार आहे कॅन्सरस कंडिशनवर कॅन्सर. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन करायचं आहे आणि सेकंड थिंग काय करायचं आहे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट द्यायचे आहेत. सो ट्रीटमेंटसाठी तुम्हाला 3 टाईपचे ट्रीटमेंट मेनली मेन्शन करून दिले आहेत. कोणकोणते असणार आहेत बघा. और इन जनरल मध्ये बाकीचे पण ट्रीटमेंट आपण आयडेंटिफाय करू शकतो. पहिल्यांदा तर बेसिकली काय असणार डायग्नोसिस करायचं आहे. सो डायग्नोसिस करण्यासाठी किंवा आयडेंटिफिकेशन करण्यासाठी डिटेक्शन करण्यासाठी तुम्हाला काही टेक्निक्स मेनली मेन्शन करून दिलेत राईट ना. तुम्हाला एक्सरे दिलेले आहे कॉम्प्युटेड टोमोग्राफी सिटी स्कॅन बेसिकली दिलेत एमआरआय एक दिलेले आहे राईट ना.
तर ह्या काही डिटेक्शनच्या काय असणाऱ्या प्रॉपर्टीज असतात की ज्या आपण इथून आयडेंटिफाय करू शकतो. देन हिस्टोपॅथॉलॉजी नावाचे कन्सेप्ट बघा त्याच्यामध्ये दिलेले आहेत, राईट ना? ती एक प्रॉपर्टी तुम्हाला मेनली बघायला भेटणार आहे. आणि एकदा जर का कॅन्सरस सेल तुम्हाला आयडेंटिफाय जर झाली, तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आता त्याच्यामध्ये ट्रीटमेंट जे दिले आहेत बघा, डिटेक्शन करण्याची एक प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून घेतो. एक्सरे जर असेल तर डेफिनेटली अनकंट्रोल ग्रोथ ऑफ द सेल तुम्हाला काय असणार आहे बॉडीमध्ये झालेली बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक बॉडीमध्ये जर का फ्रॅक्चर जर झालं, राईट ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. सो इन जनरल मध्ये एक्सरे वी यूज, मला सांगा सिंपल असा क्वेश्चन आहे, एक्सरे मध्ये आपल्याला डायग्राम कोणती दिसते किंवा तुमच्या बोनची 2 डायमेन्शनल भेटते का 3 डायमेन्शनल भेटते? 2D असते इमेज बाळांनो. काय असते? 2D. बट सिटी दिले, सिटी स्कॅन ऐकले की नाही कधी? सिटी स्कॅन, कॉम्प्युटेड टोमोग्राफी और इव्हन काय असणार आहे MRI. तर सिटी स्कॅन अँड MRI इट्स यूज फॉर द 3D डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जो का कॅन्सर असणार आहे, एखाद्या लिव्हर मध्ये गेला असेल तर लिव्हर तुम्ही या वेळेनं जर बघत असाल फक्त 2D झालं. बट लिव्हरला तुम्ही वरून खालून समोरून मागून दोन्ही बाजूनं चारही बाजूनं चारही डायरेक्शन बघत असाल तर ती इमेज कोणती झाली? 3D. आणि 3D इमेज आयडेंटिफिकेशन इव्हन त्याच्या आतमध्ये काय चाललंय हे पण आयडेंटिफिकेशन करण्यासाठी कोणता तुम्हाला बेसिकली टेक्निक मदत करणार आहे? सिटी स्कॅन और इव्हन काय असणार आहे? MRI, राईट ना? तर हे MRI ची पण बेसिकली टेक्निक आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करून घेऊ शकतो, राईट ना? फर्दर काय असणार आहे? हिस्टोपॅथॉलॉजी नावाचे कन्सेप्ट दिले. आता हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये आपण काय करतो की बेसिकली एक इथं वर्ड बायोप्सी नावाचा एक वर्ड आला असेल बघा, दिलाय, राईट ना? तर याच्यामध्ये सिंपल सध्या काय केलं जातं? इमॅजिन करा, मी काय केलं माहिती का? लिव्हर मध्ये मला बेसिकली असं वाटतं की कॅन्सर झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. तर मी काय करायचो माहिती का? लिव्हरचा बायोप्सी प्रोसेस मध्ये छोटासा एक टिश्यूचा तुकडा घेतो मी. त्याला स्टेन करतो आणि अंडर दी मायक्रोस्कोप मी चेक करतो. तर नॉर्मल सेल आणि कॅन्सरस सेल मला त्याच्यामध्ये डिफरन्शिएट होताना बघायला भेटणार आहे. हायली ब्रांच्ड जर का सेल असेल तर माझी कोणती झाली रे? कॅन्सरस सेल. नॉर्मल सेल असेल तर तुम्हाला म्हणजे नॉर्मल असणार आहे ते नॉर्मल सेल होताना बघायला भेटणार आहेत. तर अशा केसेसमध्ये आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. MRI वन ऑफ द बेस्ट बेसिकली असणार टेक्निक आयडेंटिफिकेशन करण्यासाठी केली जाते. कशी होते बघायची? MRI मध्ये खूप सिंपल साधं होतं. आता इन जनरल मध्ये आपल्या बॉडीमध्ये मला सांगा की स्पेसिफिकली जो सायटोप्लाझम असणार आहे त्याचं व्हॉल्यूम न्यूक्लिओप्लाझम पेक्षा कमी असतं का जास्त असतं रे? क्वेश्चन काय विचारलंय समजलं का तुम्हाला? एक नॉर्मल सेल आहे. त्या नॉर्मल सेलमध्ये सायटोप्लाझम आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे. सो सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम मध्ये जर का मी रेशो घ्यायला गेलो तर कोणाचा रेशो जास्त आहे? सायटोप्लाझमचा का न्यूक्लिओप्लाझमचा? सायटोप्लाझमचा असणार आहे ऑब्व्हियसली. म्हणजे त्यामध्ये सगळ्यात जास्त ऍक्वियस कंडिशन बघायला भेटणार आहे. आणि ऍक्वियस कंडिशनचं मिनिंग काय म्हणते सांगा? वॉटर कंटेंट प्रेझेंट असणार आहे. अरे सर नो. आता वॉटर कंटेंट जर प्रेझेंट असेल तर डेफिनेटली तुम्ही एक नॉर्मल आयडेंटिफाय करू शकता. आता सिच्युएशन अशी होती, ज्यावेळी आपण पर्टिक्युलर MRI करायचा होतो ना, त्या पर्सनच्या बॉडीमध्ये जिथं कुठं कॅन्सर असणार आहे त्याला काय असणार आहे, आपण इंजेक्शन्स वर काही प्रोटीनचं त्यांना इन्व्हेंशन करून टाकतो. ते प्रोटीन काय करतात माहिती का? लिटरली कॅन्सरस सेलला श्रिंक करून टाकतात. काय करणार आहेत? श्रिंक करणार. श्रिंक मिनिंग समजते का? त्या सेल मधला सगळा वॉटर मोलिक्युल रिमूव्ह करणार आहेत. काय करणार आहेत? वॉटर मोलिक्युल सगळा रिमूव्ह होताना बघायला भेटणार आहेत. आता जर का वॉटर मोलिक्युल रिमूव्ह जर झाला असेल आणि या जर का पर्टिक्युलरली पर्सनच्या त्या ऑर्गनला अंडर दी MRI जर आपण करायला गेलो, MRI एक मशीन तुम्ही बघितलं असेल बघा, आपल्याला झोपायचं असतं त्याच्यामध्ये आणि सर्क्युलर बेसिकली रिजन असते की ज्याच्यामध्ये हायली मॅग्निफाईड काय असणार तुम्हाला त्याच्यामध्ये एक म्हणजे तिथे एक पॉवर देखील जनरेट होताना बघायला, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. तिथून जर का आतमध्ये तुम्ही गेला तर इंटरनल लेवलला काय असणार ते आयडेंटिफिकेशन होताना बघायला भेटणार आहे. आणि ते जर का एकदा आयडेंटिफिकेशन जर झालं तर परत तुम्ही बाहेर येताय आणि त्याच्यामध्ये 3D इमेज तुमची परत डिस्प्लेवरती येताना बघायला भेटणार आहे. तर तिथं अंडर दी मायक्रोस्कोप काय होतं बाळांनो किंवा स्पेसिफिक त्या डिस्प्लेवरती तुम्हाला 2 टाईपचे सेल आरामात डिफरन्शिएट होताना बघायला भेटणार. जी सेल नॉर्मल असते ना ती पर्टिक्युलर काय असणार आहे प्रॉपर MRI मध्ये बेसिकली आपण डिफरन्शिएट करू शकतो. आणि दुसरी श्रिंक झालेली तर श्रिंक कोणती झाल्या? कॅन्सर सेल. तर तुम्ही आयडेंटिफाय करता कॅन्सर सेल इथं प्रेझेंट आहे. बट कोणतीही सेल जर का श्रिंक झाली नाही तर याचा मिनिंग तिथं कॅन्सर सेल नाहीयेत. आयडेंटिफाय होते कसं असणार आहे? आणि जर का ट्रीटमेंट मला द्यायची असेल तर ट्रीटमेंट देण्यासाठी मी काय करतो? 3 4 टाईपच्या बेसिकली ट्रीटमेंट देतात. पहिली काय असणार आहे? केमोथेरपी. काय करा? इंजेक्शन्स द्या, मेडिसिन्स द्या. तुम्ही बघता की इन जनरल मध्ये जर का आपण किमोथेरपी दिली सगळ्यात वर्स्ट थेरपी आहे बाळांनो किमोथेरपी. एखादा पर्सन जर का कॅन्सरच झाला असेल त्याला जर का किमोथेरपी दिली तर ओव्हरऑल बॉडीवरती खूप सारे इफेक्ट होताना बघायला भेटणार आहे. आपण इन जनरल मध्ये सांगा डोकं दुखायला लागतं तुम्ही 100 mg ची 200 mg ची तुम्ही टॅबलेट घेता. मॅक्स टू मॅक्स असणार आहे 500 mg. और इव्हन काय असणार आहे दिवसभर जर का गोळ्या खायच्या असतील तर 600 ते 700 mg चा एक डोस तुम्हाला भेटेल येताना बघायला भेटणार. कॅन्सरस पर्सनला इमॅजिन करा जो ओव्हरऑल डेचा तुमचा 1000 mg चा जर का डोस असेल ना तो एक टाइम वेळ घेत असतो बघा. असे त्याचे दिवसभरात कितीतरी हजारो MGच्या गोळ्या रेग्युलरली एंटर करतात. आता त्याला केमिकल जो असणार तो कॅन्सरस सेलला तिथे काय असणार आहे इनिबिट करण्यासाठी मदत करतील. बट जे अनवॉन्टेड केमिकल जे असणार आहे ते बॉडीमध्ये फिल्ट्रेशन करायला जाणार आहे बाय द ब्लड. तर पहिला आपला जो डिटॉक्सिफिकेशन करणारा लिव्हरचा पार्ट असणार तिकडे येणार आहे. सेकंड थिंग ब्लडला फिल्टर करण्याचं काम कोणाचं असणार आहे? किडनीच असणार आहे तिकडे जाणार आहे. मला सांगा मेजॉरिटी लेवलला
आता या पर्सनच्या मध्ये इन्व्हेंशन ऑफ हायली अमाऊंट ऑफ केमिकल्स बॉडीमधले 2 ऑर्गन डॅमेज करायला चालू करणार आहे. पहिला लिव्हर आणि दुसरा किडनी. कॅन्सर पेशंटचा हा सगळ्यात मोठा लॉस. इतकंच नाही, बॉडीवरती त्याला काय बाळनेस येतो. बाळनेस माहिती आहे, आजकालचा बेसिकली एकदम ट्रेड बनलेला आहे बाळनेस, अरे टकलं पडणं, हेअर लॉस होणं. तर बाळनेस येताना बघायला भेटणार. या प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून दिलेलं आहे, राईट ना. इव्हन बॉडीमध्ये काय असणार, हार्मोनल इम्बॅलन्स होताना बघायला भेटणार बिकॉज ऑफ दिस केमोथेरपीमुळे, राईट ना. खूप एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर एक फिमेल जर असेल तर ऑब्व्हियसली त्यांची मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहे. मेल मध्ये बॉडीची काय असणार, हार्मोनल इम्बॅलन्स होताना बघायला भेटणार. त्याच्यामध्ये वेट लॉस होणं किंवा वेट गेन होणं, डिफरंट डिफरंट टाईपच्या काय असणारे प्रॉपर्टीज तुम्हाला और सिम्टम्स एक्झिबिट होताना बघायला भेटणार आहेत. तर रिजन्स काय केले माहिती काय, त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड टाकून दिलेले आहे, राईट ना. सो आपण अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. सेकंड थिंग जर घेतली तर रेडिओथेरपी तुम्ही डिस्कस करू शकता. रेडिओथेरपीमध्ये काय केलं जाणार आहे, डायरेक्टली त्या कॅन्सर सेलवरती रेडिएशनचा बेसिकली काय केलं माहिती का, मारा केला जाणार आहे, फॉल केले जाणार, बंबार्टमेंट होताना बघायला भेटणार आहे. तर जस्ट इमेजिन करा, जर का तुम्हाला एका ठिकाणी अशी जर का कॅन्सर सेल जर इथं बघायला भेटत असेल, तर मी सिंपल सुद्धा काय करणार माहिती का, वरून एक रेडिएशनची काय असणार आहे, बीम काय टाकणार आहे, या बेसिकली कॅन्सर सेलवरती अशी टाकून देणार आहे, राईट ना. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल बघा, की पर्टिक्युलरली असे रेडिएशन्स बघा, तुम्ही बघू शकता काही पर्सन जर का टॅटू काढले असेल आणि त्यांना जर रिमूव्ह करायचे असेल तर रेडिएशन थेरपीने बेसिकली ते रिमूव्ह करताना बघायला भेटणार आहे. पाहिले तुम्ही, राईट ना. तर इव्हन काय असणार आहे, स्किन वरती जर का तुम्हाला ब्लॅक स्पॉट खूप जर जर आले असतील, राईट ना, तर त्या केसमध्ये पण त्यांना रिमूव्ह करण्यासाठी लेझर थेरपी देताना बघायला भेटणार आहे. स्किन वरती आपल्या चेहऱ्याच्या वरती देताना बघायला भेटणार आहे. तर अशा केसमध्ये करू शकतो आपण. लेझरची बीम जर टाकून दिलं नाही तर लेझर काय करणार आहे, रेडिएशन काय करणार आहे, ते सगळ्या सेल इथं रिमूव्ह करताना बघायला भेटणार आहे. अशा केस असणारे सेल रिमूव्ह होताना बघायला भेटणार आहे. आता इथली एकाच जर सेल बाकी अशी समजा राहिली, कॅन्सर पुन्हा ग्रुप होणार आहे. तर हे रेडिएशन थेरपी देत असताना खूप वेळा चेकआउट करणं गरजेचं आहे. समटाइम्स हे जे लेझर आहे, जस्ट इमेजिन करा, एका पर्टिक्युलर नॉर्मल सेलवरती जर का गेलं तर नॉर्मल सेलचा डीएनए पण डॅमेज होऊ शकतो. आणि ती नॉर्मल सेल डेव्हलप होऊ शकते कशामध्ये, म्युटेशन और कॅन्सरस कंडिशन. सो इतकं प्रिसाइजली ते मेकॅनिझम परफॉर्म करणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी हायली एक्सपर्ट कोण येतात, की तुमचं कॅन्सर ट्रीटमेंटसाठी येताना बघायला भेटणार. थर्ड थिंग काय असणार आहे, सर्जिकली, राईट ना. जर का तुम्हाला लिव्हर मध्ये समजलंय, पहिल्या स्टेजमध्ये जर आयडेंटिफाय झाला, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आयडेंटिफाय झाला की बाबा एक ट्युमर बनलेला आहे आणि तो फर्दर काय असणार, लंग कॅन्सर, लिव्हर कॅन्सर डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे, इमिजिएटली काय करा, की त्याला सर्जरीने रिमूव्ह करून टाका. बट हे फर्स्ट अँड सेकंड स्टेजमध्ये आयडेंटिफिकेशन होणं इट्स व्हेरी व्हेरी रेअर, लवकर होतच नाही बाळा, राईट ना, लगेच होत नाही ते. जर आयडेंटिफिकेशन कधी भेटलंय, थर्ड अँड फोर्थ किंवा फिफ्थ स्टेज मध्ये आयडेंटिफाय होतं, की ज्यावेळी त्या पर्सनकडे टाइमच उरलेला नसतो. बट एखाद्या पर्सनची इम्युनिटी आणि विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर तिथून पण तो बाहेर पडू शकतो. जस्ट लाईक एक्झाम्पल घ्या, युवराज, राईट ना. युवराज सिंग वरती पण बेसिकली काय झालं, की कॅन्सरस कंडिशन क्रिएट झाली, तर आय थिंक मला थर्ड और सेकंड और थर्ड स्टेज मध्ये आयडेंटिफाय झालं. इमिजिएटली अमेरिकेला काय केलं, त्या आउट ऑफ इंडिया जाऊन सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊन बघितलं का त्या सिच्युएशन मध्ये तर टकला वेगळा झाला होता, हेअर लॉस वगैरे सगळ्या कंडिशन झाली होती. बट आता पुन्हा एकदा बघा बॉडी एकदम रिन्युएट होताना बघायला भेटतात. प्रॉपर बेसिकली असणारी बॉडी डेव्हलप झाली. नंतर मॅचेस पण खेळलेत, खूप सारे सेंचुरीज आणि हाफ सेंचुरीज पण मारलेत. आयपीएल मध्ये पण सगळा धिंगाणा बेसिकली चालूच होता बाबाचा, राईट ना. म्हणजे बघा, इतकी व्ह्यू स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तुमची. जी इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणत्याही डिसीज मधून बाहेर पडू शकता. एक माझी प्रॉपर्टी नीट समजून घ्या बाळांनो, तुम्हाला इन फ्युचर मध्ये खूप मदत होऊन जाईल. आपल्या बॉडीमध्ये नॅचरली बॉडीला हील करण्याची प्रॉपर्टी असते, स्वतःला ग्रो करण्यासाठी, राईट ना. स्वतःला कोणत्या डिसीज मधून बाहेर काढण्याची एक प्रॉपर्टी आहे. बट आपण काय करतो माहिती का, रिलायबल होतो कशामध्ये, मॉडर्न टेक्निक्सवर किंवा त्या मेडिसिनमुळे, त्या सर्जरीमुळे, त्या बेसिकली थेरपीमुळे ते लगेच रिमूव्ह होईल, अशातला भाग नाही. तुम्ही जसं बेसिकली डिसीज काय कोणाला सांगून होत नाही, राईट ना. बॉडीमध्ये ते इन्फेक्शन झालेलं आहे, त्याला इन्फेक्शन पण बेसिकली रिमूव्ह करण्याची आपल्या बॉडीमध्ये ती पॉवर आहे. लिटरली आपला जो बेसिकली डीएनए अजून पण मिस्टेरियस आहे अजून पण. त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टी आपल्याला अजून आयडेंटिफाय नाही झालेल्या आहेत. राईट ना. तर या कंडिशनला समजून घ्या, की तुमची बॉडी स्वतःला हील करू शकते. नाहीच नाही. फक्त सोबतीनं तुमची विल पॉवर आणि मॉडर्न टेक्निक ज्या काय असणार ते तुम्हाला मदत करतायत. तुम्ही पण स्वतःला मदत करताय, की त्याच्यातून हील होण्यासाठी बाहेर पडण्यासाठी डेफिनेटली तुम्ही बाहेर पडू शकता. त्याच्यामध्ये हार नाही मानायला पाहिजे. राईट ना. बट काही पर्सन जर व्हायचं म्हणजे तर कॅन्सर कंडिशन मध्ये मरताना बघायला भेटणार आहे. खूप सारे असे एक्झाम्पल पाळून घ्या, राईट ना. तुम्ही बघा आता रिसेंटली जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एक फेमस बेसिकली ऍक्टर तुम्हाला बघायला भेटणार आहे, जी अर्लियर स्टेज मध्ये खूप सारा म्हणजे त्यांचा बोलबाला होता, पण आता ती नाही. मराठीच आपली होती, सोनाली बिंद्रे म्हणून. माहिती आहे तुम्हाला सोनाली बिंद्रे? हा, अरे माहिती आहे का नाही? हा, तर बेसिकली जर कोणाला माहित नसेल तर थोडं सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल, राईट ना. मनीषा कोयराला तुम्ही ऐकलं असेल, राईट ना. त्याने पण टकलं वगैरे करताना बघायला भेटणार आहेत कॅन्सर केस मध्ये. अशा कंडिशन येताना बघायला भेटणार आहेत. फेमस फेमस कॅरेक्टर देतोय किंवा याच्यामध्ये पण आता मला त्यांच्या अरे नाव आठवून झालं बघा, दोन बेसिकली काय असेल माहिती आहे का, एक एक आ कोण, कोण आहे ही? हिना खान कोण आहे?
बरोबर. आता एक रिसेंटली तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला नवजोत सिंग माहितीये? एनीबडी नोज द नवजोत सिंग? ठीक आहे. कपिल शर्माचे बेसिकली कॉमन नाईट्स विथ कपिल शर्मा, तर त्याच्यामध्ये बघा सरदार जे असतोय, हा, तो नवजोत सिंग. तर त्याच्या बायकोला पण बेसिकली कॅन्सर झाला होता. आणि त्याने लिटरली सांगतो, काय झालं, तर त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि लिटरली त्याने काय केलं होतं माहिती का, इतके जबरदस्त तिथे काय केली होती माहिती का, की त्याने पोस्ट टाकली होती. त्याने असं सांगितलं, की मी माझ्या वाईफला कसल्याही प्रकारचे काय केले माहिती आहे का, मेडिकेशन ज्यावेळी चालू होते त्यावेळी मला असं वाटलं की हिचा कॅन्सर आता डेव्हलप जो झालेला आहे तो रिमूव्ह होईल, असं मला पॉसिबिलिटीच वाटत नव्हती. वाटत नव्हतं की ती वाचल म्हणून. बट देन त्यांनी काय केलं माहिती का, नॅचरल सगळ्या गोष्टी काय केल्या माहिती का, फॉलो करायला चालू केलं. ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक बेसिकली लाईफस्टाईल, सकाळी उठण्याचं टायमिंग, रात्री झोपण्याचं टायमिंग, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी त्यावेळी ज्यांनी बॅलन्स केल्यात ना, बॉडीने नॅचरली कॅन्सरला ओव्हरकम केलं. जे विचार करा, बॉडीमध्ये नॅचरल ॲबिलिटी आहे मला काय असणार आहे सगळ्या गोष्टींमधून ओव्हरकम करण्यासाठी. पॉईंट इथे समजला काय असणार आहे, इथे तुमचा ऑलमोस्ट एनसीटीचा सगळा कंटेंट कव्हर झालेला आहे. पण एनसीटी पण याच्यामध्ये रीड करू. सायमल्टेनियसली उरलेला जो काही टाइम पिरियड असणार आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा कंटेंट जे एनसीटीच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, किंवा क्वेश्चन सॉल्व्हिंग करण्यासाठी माहित असायला पाहिजेत, तो जरा पीपीटी मधून आपण काय करू कव्हर करून घेऊ. बघा याच्यामध्ये काय लिहायचंय काय नाही. आता जे काय सांगणार ते तुम्हाला यू हॅव टू मस्ट राईट द बेसिक काय असणार ऑल द थिंग्स. ओके, काय काय येणार आहे बघा याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये काय काय लिहायचं. कॅन्सर दिसतोय खेकडा, राईट ना, याला काय करायचं ध्यानात ठेवा थोडा. ट्युमर वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. येस. फिजिकल वगैरे आपण इथं बघितलेत, रेडिएशन मध्ये आयोनायझिंग एक्सरे अँड गॅमा रेज, युव्ही इथे आपण डिस्कस केलेत, राईट ना. जी प्रोसिजर येताना बघायला भेटणार आहे, नॉर्मल सेल कॅन्सर सेल मध्ये कन्वर्ट होणार आहे, काही ट्युमर येणार आहे, ट्युमर बेसिकली असणार याच्यामध्ये फॉर्म होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो नंबर ऑफ सेल इन्क्रीज होताना बघायला भेटणार आहे, निओप्लाझम और नवीन बेसिकली एक सेल्स लंप ऑफ मास बनताना बघायला भेटणार आहे, त्याला नाव देतो आपण बेनाइन, और काय असणार तुमचा मॅलेग्नंट. आता या केसमध्ये बेनाइन अँड मॅलेग्नंटची ही प्रॉपर्टी कंपल्सरी तुम्हाला माहित असणं पाहिजे. पीपीटी मधून काय करा माहिती का, या कंटेंटला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. एनसीईआरटी मध्ये किंवा तुमच्या नोट्स मध्ये कंपल्सरी लिहायचं. मी जे काही स्टार करतो त्या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्यात, बिकॉज यांचे ना क्वेश्चन तुम्हाला असोसिएशन रिझन साठी, करंट इनकरंट साठी एक्झामला येताना बघायला मिळतात, राईट ना. सो यू हॅव टू नो द बेसिकली व्हॉट इज द मिनिंग ऑफ बेनाइन ट्युमर अँड सेकंड काय असणार आहे मॅलेग्नंट, राईट ना. आता याच्यामध्ये नॉन इन्व्हेन्सिव्ह और काय असणार आहे, मेनी सांगितले इन्व्हेन्सिव्ह. आता नॉन इन्व्हेन्सिव्हचं मिनिंग काय म्हणतं बाळांनो माहिती आहे का, एकाच ठिकाणी थांबणं, दुसऱ्या ठिकाणी न जाणं. इन्व्हेंजन करणं म्हणजे एंट्री करणं, बट एंट्री करतच नाही, एका ठिकाणी स्टेबल राहतोय. बट हा काय करतोय, एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह करतोय, म्हणजे इन्व्हेंजन करतोय. लिव्हर मधून लंग्स मध्ये जायला याला वेळ लागणार नाही मला, कोणाला मॅलेग्नंट. बट जर का बेसिकली माझा कोण असेल बेनन जर असेल तर एका प्लेसवरतीच राहताना बघायला भेटणार आहे. दुसरी गोष्ट काय असणार आहे, कॅन्सरच नाहीत, हे क्लिअरली आपण मागाशी डिस्कस केलं होतं. हा कॅन्सरच होताना बघायला भेटणार आहे. रॅपिडली ग्रोथ आहे का, नाही, कारण की एका ठिकाणी राहिल्यामुळे फूड त्याला प्रॉपर भेटणार आहे का, नाहीये. बट हा काय असणार आहे, गावभर फिरतोय, त्यामुळे याची रॅपिड ग्रोथ होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. पदर काय सांगितलं, कॅप्सुलेटेड आहे, याच्या आरोन काय असणार आहे माहिती का, जर का अशा जर का स्ट्रक्चर बनलं तर त्यांच्या आरोन कॅप्सूल असं म्हणताना बघायला भेटणार आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी स्टेबल राहिलेलं आहे. त्याचं कॅप्सुलेशनचं काही संबंधच नाही. सेल एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती ब्लड मधून अशा रन करताना बघायला भेटणार आहे, ती कंडिशन दिली. रिमेन कन्फाईन काय असणार आहे, एकाच ठिकाणी जिथं बेसिकली हा फॉर्म झाला तिथंच राहताना बघायला भेटणार आहे. बट मॅलेग्नंट मेटास्टेसिस प्रॉपर्टी काय असणार आहे, शो करताना बघायला भेटणार आहे, एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह करतोय. सो प्रॉपर्टी त्याच्यामध्ये काय केलं कळलं, इंटरेस्टिंगली इथं मेनली क्वेश्चन करून दिलेले आहे. दॅट्स इट. मेकॅनिझम जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपण बघितलं होतं, एक नॉर्मल सेल ट्युमर सेल मध्ये कशी कन्वर्ट होताना बघायला भेटणार, हे तुम्हाला खूप वेळा मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे, राईट ना. एक नॉर्मल सेल कॅन्सर सेल तर ट्युमरचं प्रेशर जीन असतं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कॅन्सरस और काय असणार आहे, सी ऑन्कोजीन, राईट ना. सॉरी व्ही ऑन्कोजीन, व्हायरल ऑन्कोजीन मध्ये कन्वर्ट होताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टी इथे मेनली मेन्शन करून दिलं, त्याचं मेकॅनिझम क्लिअर झालं आपलं, त्यात काय वेगळं काही राहिलेलं नाही. आता या केसमध्ये हे 2 पॉईंट बनले, पहिल्यांदा मेन्शन करून ठेवायला चालू करा. लिहा. कॅन्सर लिहिलं. कॅन्सरचे पहिले 2 टाईप असतात बाळा. इन जनरल मध्ये कॅन्सर मध्ये जो पॉईंट बघायला भेटणार आहे, पहिला असणार आहे कार्सिनोमा आणि दुसरा काय असणार आहे बाळांनो, सार्कोमा. कॅन्सरचे किती टाईप झालेत, 2 टाईप. पहिला कोणता असणार आहे, येस, कार्सिनोमा. कमॉन, काय म्हणणार आहे, सेकंड वन इज सार्कोमा, काय म्हणणार आहे. सो कॅन्सरचे 2 टाईप मेनली मेन्शन करून दिले, त्याच्यामध्ये कार्सिनोमा आणि सार्कोमा बघायला भेटणार आहेत. बॉडीमध्ये मेजॉरिटी लेवलला जे कॅन्सर आपल्याला होताना बघायला भेटणार आहे, दीज आर दी कार्सिनोमा कॅन्सर. बॉडीमध्ये ऑलमोस्ट 90 to 95% कोणते कॅन्सर असतील तर म्हणून कार्सिनोमाचे आहेत. 92 काय असणार आहे, 95% मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सेकंड थिंग मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर सार्कोमा जे असणार आहेत ते असणारे बॉडीमध्ये खूप रेअर असतात. कसे बघायला भेटणार आहेत, रेअर येताना बघायला भेटणार आहेत. हे कसे असणार आहेत, कॉमन कॅन्सर येताना बघायला भेटणार आहेत. प्रॉपर्टी काय करायची मेनली माहित असू द्यात, राईट ना. आणि यांच्यामध्ये इन जनरल मध्ये जर कनेक्ट आता कोणाचा स्पेसिफिक कॅन्सर असणार आहे हे पण माहित असायला पाहिजे, राईट ना. कार्सिनोमा असणार तो इपिथेल टिश्यूचा कॅन्सर झाला,
कोणाचा असणार आहे एपिथेलियल टिश्यू. आणि सेकंड थिंग जो सार्कोमा असणार तो कोणाचा असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा बेसिकली काय असणार आहे तुम्हाला कॅन्सर बघायला भेटणार. कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर मी तुम्हाला ऑन द वे एक तुम्हाला रेग्युलरली सांगत आलोय. कोणता कॅपोसी सार्कोमा. कोणता असणार आहे कॅपोसी सार्कोमा. ब्लड कॅन्सर पण आहेत पण ब्लड कॅन्सर सार्कोमाच्या कन्सर्न मध्ये येत नाही, ते वेगळी त्यांची कॅटेगरी येते. सो आपण त्यांना डिफरंटली काय करणार डिस्कस करणार आहोत. आता महत्वाची गोष्ट मला सांगा इपिथेलियल टिश्यू ओरिजिनेट फ्रॉम द थ्री ओरिजिन. फर्स्ट वन इज व्हॉट एंडोडर्म, देन एक्टोडर्म, देन मेसोडर्म. बट समजून घ्या कार्सिनोमा हे जे बेसिकली कॅन्सर असणार ते दोन ओरिजिन पासून ओरिजिनेट होताना बघायला भेटणार. फर्स्ट म्हणजे काय बघायला भेटणार आहे एंडोडर्म आणि एक्टोडर्म. सो तुम्हाला माहित असायला पाहिजे कार्सिनोमा आर दी एक्टोडर्मल इन ओरिजिन और एंडोडर्मल इन ओरिजिन. राईट ना. ह्या दोन टाईपचे बेसिकली आपण तिथे मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. ही दुसरी प्रॉपर्टी असणार की जी क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते. आणि त्याच केसमध्ये जर डिस्कस केलं तर सार्कोमा मध्ये सार्कोमा कनेक्टिव्ह टिश्यूज आहे. कनेक्टिव्ह टिश्यूचा ओरिजिन कोणता असतो रे मेसोडर्म असणार आहे. राईट ना. सो ऑब्विसली सार्कोमा दिस आर दी बिलॉंगिंग फ्रॉम द मेसोडर्मल ओरिजिन या टाइपचे तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले जाणार आहे. पण मला सांगा कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये एक प्रॉपर्टी जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार माहिती का ब्लड पण आहे. राईट ना. आणि ब्लड कॅन्सर बेसिकली आपण काय केलं की सेपरेट टाकून दिले. त्यांना बेसिकली आपण काय केलं नाही सार्कोमाच्या कॅन्सर मध्ये घेतलेलं नाही, त्यांना सेपरेट कॅटेगरी बनवली. सो बॉडीमध्ये बेसिकली काय सांगितलं मी तुम्हाला मेजॉरिटी लेवलला 90 to 95% ऑफ द कार्सिनोमा कॅन्सर, 1% आर दी सार्कोमा कॅन्सर आणि उरलेले काय जे 2-4% बघायला भेटणार ते ब्लड कॅन्सर आहे त्यांना बघायला भेटणार आहेत. इथपर्यंत पॉईंट समजले का क्लिअर होतंय. सो ही कॅटेगरी तुम्हाला मेनली मेन्शन करून त्यातले काही फ्यू एक्झाम्पल इथे मेनली मेन्शन करून दिलेत. स्किन कॅन्सर असेल, लंग कॅन्सर असेल, और इव्हन काय असणार आहे ब्रेस्ट कॅन्सर मेनली मेन्शन करू शकतो. प्रोस्टेट कॅन्सर आहे त्यांना बघायला भेटणार आहे. दिस आर दी मेल कॅन्सर. प्रोस्टेट ग्लँड एक मेलचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये बघायला भेटणार तिचा कॅन्सर झालाय. सर्वायकल कॅन्सर आहे त्यांना बघायला भेटणार काय असणार आहे और ओरल कॅन्सर. दिस आर दी कार्सिनोमा कॅन्सर. ते जर का सार्कोमा मध्ये घेतलं तर बोन कॅन्सर. कोणाचं सगळ्यात खतरनाक जर का एकदम नशीब फुटका असेल ना बाळानो बोन कॅन्सर मरणार आहे तो. आणि बोन कॅन्सर इतका खतरनाक असतो की बॉडीमध्ये खतरनाक लेवलचे पेन होताना बघायला भेटतात. फ्रॅक्चर झाल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स झाला असणार आहे. जरा जरी टच झालं तर किती खतरनाक पेन येतात. तर हे बोन कॅन्सर मरताना बघायला भेटणार. मसल कॅन्सर असणार आहे, लिम्फ नोड बेसिक असणारे कॅन्सर येताना बघायला भेटणार. ब्लड कॅन्सर मध्ये दोन टाईपचे बघतो आपण, एक लिम्फोमा असतो आणि ल्युकेमिया असतो. आता लिम्फोमा मध्ये काय होणार एक पॉईंट समजून घ्या. आपण बघितलं होतं ब्लड कॅन्सर मध्ये जनरली मला सांगा ट्युमर म्हणतात का ट्युमर म्हणतात का नाही. बट एक्सेप्शन आहे लिम्फोमा. एक्सेप्शन आहे बाळानो. लिम्फोमा फॉर्म ट्यूमर इन अ ब्लड कॅन्सर. राईट ना. लिम्फ बेसिकली आपण डिस्कस करू शकतो लिम्फोम मध्ये होतं. बट ल्युकेमिया तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कसल्या प्रकारचा तुम्हाला ट्यूमर बनत नाही. तर प्रॉपर्टीज इथे काय केलं की माहिती आहे का मेनली मेन्शन करून दिलेत. त्यांना एक जनरल मध्ये काय करायचं माहित असून द्यात. बुरकेट्स काय असणार लिम्फोमा त्याचं एक्झाम्पल दिलेत तुम्हाला. क्रोमोझोमल नंबर ते दिलेत 9 आणि 22 आणि 8 आणि 14 ह्याच्याबद्दल कोणी विचारणार नाही. बट लिम्फोमा एक माहिती एक्सेप्शन येणार आहे कशासाठी ब्लड ट्यूमर. कॅन्सर मध्ये काय असणार ट्यूमर बनवून देण्यासाठी. ह्या प्रॉपर्टी आपण काय केलं होतं की काही कॅन्सरचे आपण इथे मेनली डिस्कस केलेत. सो याच्यामध्ये वेगळं काय सांगायची गरज नाहीये. हा एक महत्वाची प्रॉपर्टी समजून घ्या. ही खूप फेमस बेसिकली काय माहितीये का की पर्टिक्युलरली एक स्टोरी आहे. काय तुम्हाला सांगू देतो बघा. केस स्टडी फॉरेन कंट्रीमध्ये एक बेसिकली फिमेल होती. त्या फिमेलचं इथे एक नाव दिलं बघा. तिचं नाव होतं बेसिकली हेनरी. कुठे गेली रे हेनरी लॅका म्हणून बेसिकली नावाची होती काय हेनरी लॅका नावाची बेसिकली काय होती माहिती एक फिमेल होती. ठीक आहे. सिच्युएशन अशी झाली की तिला एक जनरल मध्ये असं फिलिंग व्हायला लागलं की कुठे ना कुठेतरी जेनेटिक सिस्टम मध्ये काहीतरी इश्यू क्रिएट व्हायला लागले. तिने काय केलं माहिती की स्वतःला ज्यावेळी आयडेंटिफिकेशन म्हणजे तिनं लॅबोरेटरीमध्ये गेली हॉस्पिटलमध्ये गेली आयडेंटिफिकेशन करायला गेली तर डॉक्टरांना असं समजलं की फिमेलला झालाय सर्व्हायकल कॅन्सर. काय झालंय सर्व्हायकल कॅन्सर. आता सर्व्हायकल कॅन्सर झाल्यानंतर ना ज्यावेळी त्या फिमेलचे बेसिकली आता खेळची बघायला भेटणार काय असणार 1951 मध्ये झालेले बघा राईट ना 1951 मध्ये झाले. देन त्यानंतर ना ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी सर्व्हायकल कॅन्सर आयडेंटिफिकेशन झालं ना डॉक्टरने काय केलं माहिती का याचे कॅन्सरस सेल सगळ्या बॉडीमधून बाहेर काढून घेतले. सर्व्हायकल कॅन्सर जे असणार कॅन्सरस सेल जे असणार त्या बाहेर काढल्यात. आणि बाहेर काढल्यानंतर ना ती पर्सन जी फिमेल होती ती पर्टिक्युलरली ते कॅन्सरस म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर मध्ये डेड झाली. ती मेली त्याच्यातून. बट देन त्यानंतर ना त्या कॅन्सरस सेलला स्टील 2025 पर्यंत घ्या आजपर्यंत सेल लाईव्ह आहेत बघा. लाईव्ह आहेत म्हणजे तुम्हाला काय समजतंय कॅन्सरस सेल आर मोर्टल और इमोर्टल रे. मोर्टल और इमोर्टल. इमोर्टल मरत का कधी सेल नाही. या सेल कधीही मरत नाहीत बाळांनो. समजतंय. तर ही जी स्पेसिफिकली सेल होती किंवा पर्टिक्युलरली जी फिमेल होती त्या फिमेलच्या स्पेसिफिकली कॅन्सरस सेलला अल्टिमेटली आपण त्यांना एक नाव देतो हेला सेल म्हणून. हेनरिटा लॅका असं त्या बेसिकली फिमेलचं नाव होतं हेनरिटा लॅका.
तर त्यांना समजलं की हे जे सेल असणार कॅन्सर सेल आहेत अल्टिमेटली यांना काय नाव दिलं आपण ह्याला सेल्स त्या फिमेलच्या बेसिकली सेल्स मधून आयडेंटिफाय केलं त्यांनी सर्च केला रिसर्च केला ऑलमोस्ट 75 इयर्स तुम्ही बघू शकता राईट ऑलमोस्ट 75 इयर्स अजून पण ते सेल्स लाईव्ह आहेत लॅबोरेटरी त्यांना हे समजलं की कॅन्सर सेल विल नेव्हर डाय इट्स ऑलवेज काय असणार लाईव्ह कंडिशन मध्ये राहणार आहेत इमोर्टल सेल त्यांना बघायला भेटणार आहेत बरं देन त्यानंतर काय झालं माहितीये का यांनी पर्टिक्युलरली या कॅन्सर सेलचं अजून आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एका कंट्रीमधून डिफरंट डिफरंट कंट्रीमध्ये याचे सॅम्पल वाटायला लागले घ्या तुम्ही पण स्टडी करा राईट ना तर आता बेसिकली सांगा हे जो बेसिकली स्टडी चाललेला आहे तो स्टडी ऍक्च्युली ते फिमेलच्या अशा कंडिशनच्या कॅन्सरचं मेनली मेन्शन करतो की सर्वायकल कॅन्सर इट्स व्हेरी प्रायव्हसी असणार त्याच्यामध्ये राईट ना तर लोक काय करायला लागले माहिती का त्याच्यामध्ये स्टडी करायला लागलेत आणखीन काहीतरी इन्व्हेन्शन वेगवेगळं करायला लागलेत हे ज्यावेळी बेसिकली इन्व्हेन्शन करायला लागलेत ना राईट ना बरं इतकंच नाही त्यानंतर काय केलं माहिती का त्याच्यावरती बुक पण लिहिलं गेलं द इमोर्टल लाईफ ऑफ काय असणार आहे हेनरिटा एस लॅक्स राईट ना लॅकस इन्व्हेन्शन करून दिलं तर हे बुक पण लिहिलं आणि बुकच्या नंतर कॉपीज पण इतक्या बेसिकली विकल्या गेल्यात की भासरे भास एकदम फेमस कॉपी त्यावेळी होती म्हणजे कसं असते बघा काही केसेस मध्ये काही इयर मध्ये असे काही बुक्स जे खूप फेमस होऊन जातात मोस्ट सेलिंग काय असणारे बुक्स तुम्हाला मेनली बघायला भेटणार त्याच्यामधले हे एक बुक होतं बरं इथपर्यंतच लोक थांबले नाहीत लोकांनी काय केलं माहितीये का त्याच्यावरती मस्तपैकी एक मूवी पण बनवून टाकली या बेसिकली बुकवरती आणि या स्टोरीवरती काय बनवली एक बेसिकली अशी म्हणजे एक डॉक्युमेंटरी फॉर्म मध्ये आहे ना काय केलं माहिती का बनवून टाकले आता इतकं सगळं झाल्यानंतर ना लिटरली त्यांच्या फॅमिली मधल्या लोकांना ज्यावेळेस समजलं की आमची जी बेसिकली अँसेस्टर होती कोण हेनरिटा तिच्या बेसिकली कॅन्सर सेलवरती यांनी एवढं सगळा पैसा छापलेला आहे आता पैसा छापला ना विचार करा एक बुक जर सेल होत असेल राईट ना डॉलर्स मध्ये चाललेले आहेत आणि बेसिकली जी डॉक्युमेंटरी असणार सगळेजण व्ह्यू भेटतो म्हणजे किती करोड रुपये छापत असणार आहेत यांच्या फॅमिलीने काय केलं माहितीये का त्या बुक लिहिण्यावरती त्यानंतर स्पेसिफिक रिसर्च सेंटर जे होते तिकडे जे सॅम्पल विकणाऱ्यांवरती किंवा हे जे डॉक्युमेंटरी बनवते टाकली डायरेक्ट टाकली केस ज्यावेळी तुम्हाला हे बेसिकली सॅम्पल दुसऱ्यांना द्यायचे स्टोरी लिहायचे तुम्ही आमची परमिशन घेतली का राईट ना कॉपीराईट आमच्याकडे आहे त्याची कारण की फिमेल आमच्या फॅमिलीमधून बिलॉंग करते तुम्ही कॉपीराईट वरती काय केलं की माहिती ऍक्शन आता आम्ही ऍक्शन घेणार आहेत त्यांनी ऍक्शन घेतल्यानंतर सरसरी डील काय केली माहिती का तुम्ही जे काय कमवाल 5% आमच्या केशामध्ये आले पाहिजे राईट ना 100 करोड कमवले 5 करोड आमच्याकडे आले पाहिजे नाही जर आले तर कॉपीराईट ऍक्शन केली जाणार तर अशी केसेस मध्ये जाणं बघायला भेटणार आहे तर ह्याला सेलवरून एक प्रॉपर्टी आपल्याला कॅन्सर सेलची आयडेंटिफाय होती काय कॅन्सर सेल आर दी इमॉर्टल सेल ओके ना इमॉर्टल सेलची प्रॉपर्टी काय करायची मेनली माहिती सुद्धा सो तुम्ही ऑनलाईन जर का तुम्ही चेकआउट केलं ना बाळून ते तुम्हाला भेटून जाईल ह्याला सेल्स म्हणून तर तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं तरी तुम्हाला भेटून जाईल बरं त्या कशा प्रकारे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जर समजलं कॅन्सर सेल येत आहे मेम्ब्रेनचे काही टिश्यू असणार तिथून कुठे आले ब्लड वेसल एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती गेले आता दुसऱ्या प्लेसवरती गेले तिथं ट्युमर बनवणार तिथं ग्रो होताना बघायला भेटणार तर प्रॉपर्टी कॅन्सर सेलच्या इथे मेनली इन्क्लूड करून दिलेल्या आहेत राईट ना काय तुमचे बेसिकली कार्सिनोजन पहिले फिजिकल अँड केमिकल अँड बायोलॉजिकल राईट ना त्या प्रॉपर्टीला पण इथे कव्हर करून टाकलेले फिजिकल एजंट्स मध्ये डिफरंट डिफरंट काय असणार तुम्हाला फिजिकली काय होणार आहे रेडिएशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येताना बघायला भेटणार आहे सो झिरोडर्मा पिगमेंटेशन नावाचा बेसिकली कॅन्सर होताना बघायला भेटणार आहे राईट ना त्याच्यामध्ये फिजिकली आपल्या स्किनचा इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे और कांगरी अय कांगरी आठवलं का तर हे थोडं वाचा तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल कांगरी काय असणार आहे राईट ना फर्दर काय असणार आहे शार्प टीथ मध्ये पण टंग कधी कधी बेसिकली कृपया करून पुरी नो बोलणं कमी करत जावा एखादं जर का दुसऱ्या जीप जर अटकली दातामध्ये विनाकारण घेऊन बसायला मग कॅन्सर बघा ते क्लिअरली मेन्शन करून दिले सम टाइम्स इंजुरी ड्यू टू द शार्प टीथ कॉज काय असणार आहे टंग कॅन्सर कॉज करताना बघायला भेटणार झिरोडर्मा पिगमेंटेशन घ्या आता पर्सन जर का बेसिकली तिकडे बोंबलत फिरायचं असेल बाहेर तर सायंटिस्टने काय केलं माहिती काय पेशंटसाठी असा एक प्रॉपर काय बनवून टाकला ड्रेस कोडच बनवून आता ह्याच्या बॉडीवरती डायरेक्ट काय होऊ शकत नाही सनरेज कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकत नाही त्यामुळे तो मुवमेंट करू शकतो अदरवाईज जर का सनरेज याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले झाला कॅन्सर प्रॉलिफरेट होणार आहे आणि आणखीन इश्यू त्याला क्रिएट होताना बघायला भेटणार आहे फर्दर केमिकल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बेस्ट एक्झाम्पल आपण घेतलं होतं टोबॅको बेसिकली च्युइंग करण्यासाठी सो निकोटिनचं बेसिकली एक्झाम्पल आपण घेऊ शकतो काय युरिनरी ब्लॅडर कॅन्सर काय असणार आहे कॉमन डाय राईट ना डाय वर कसं असतं बघा काय पेंट साठी एशियन पेंट वाले तुम्ही बघत असेल बघा तर पर्सन इव्हन काय होतात का कॅन्सरस केस मध्ये बघायला भेटणार आहे आपण म्हणतो अशातलं काही ते पेंट काही हेल्प म्हणजे डाय जे असणार आहेत एफेक्ट नाही करतात बळानो तर ती प्रॉपर्टी माहित असू देत और इव्हन काय असणार आर्टिफिशियल स्वीटनेस राईट ना कोण असणार सॅकरेन प्रमोट करताना बघायला भेटणार असे सम ऑफ द काही एक्झाम्पल मेनली मेन्शन करून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता बायोलॉजिकल एजंट्स मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर काही सम व्हायरस असणार हर्पिस व्हायरस त्याच्याबद्दल आपण डिस्कस केला होता राईट ना हर्पिस व्हायरस मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉग्निझिंग ऑफ कॅपोसार्कोमा और सर्वाइकल कॅन्सर राईट ना तरी कंडिशन माहिती असतो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस पण त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे सो दिस आर द एक्झाम्पल आहेत कॅन्सर ट्रीटमेंटसाठी तुम्ही एक्झामिनेशन करताचं एक्झामिनेशन साठी आपण काय केलं होतं बघा
एक्सरे आपण इथं करू शकतो और बायोप्सी इथं करताना बघायला भेटणार जे की एक छोटासा सेलचा तुकडा घ्यायचा तिथला टिश्यूचा आणि त्याला आयडेंटिफाय करायचं अंडर दी मायक्रोस्कोप तुम्ही करू शकता. सो ह्या सगळ्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. मी जस्ट रीड करा कोणामध्ये जर काही याच्यामध्ये डाऊट जर आला तर तुम्ही विचारू शकता. राईट ना? टॅप स्मेअर वगैरे किंवा एनसीडी जर क्लिअर झाली असेल तरी मोर दॅन सफिशियंट आहे. वेगळ्या याच्यामध्ये एनसीडी काय वेगळं दिलं नाही. ट्रीटमेंटसाठी तुम्ही सर्जरी करू शकता, रेडिओथेरपी देऊ शकता और इव्हन काय असणार आहे यांच्यामध्ये केमोथेरपी जे अल्टिमेटली दिली होती और इव्हन एक येताना बघायला भेटणार काय इम्युनॉलॉजिकल थेरपी. इम्युनॉलॉजिकल थेरपीमध्ये तुम्ही काय करता त्या कॅन्सर सेलच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बॉडीमध्ये टाकून देता. त्या अँटीबॉडी त्या अँटीजनला म्हणजे कोणाला कॅन्सर सेलला मारण्याचं काम करताना बघायला भेटणार आहे. तरी आपण एक टाईपची काय करू शकतो की यूज होताना बघायला भेटू शकतो. राईट ना? सो एक इन्क्लूड करून दिलेला आहे. बाकी ट्रीटमेंट मध्ये काय असणार आहे आपण इन जनरल मध्ये यांसाठी एक लास्ट ट्रीटमेंट देते बघा की आपण कधी सिंगल ट्रीटमेंट देत नाही. आपण काय देतो कॉम्बिनेशन मध्ये ट्रीटमेंट देतो. काय असणार आहे रेडिओथेरपी विथ सर्जरी और काय असणार आहे रेडिओथेरपी विथ काय असणार आहे किमोथेरपी और इव्हन काय असणार आहे तुमच्या अशा इम्युनोथेरपी विथ काय असणार आहे स्पेसिफिकली तुम्हाला रेडिओथेरपी कॅमोथेरपी एकत्र देऊ शकतो. सर्जरी रेडिओथेरपी केमोथेरपी इम्युनोथेरपी आपण त्याच्यामध्ये काय असणार आहे कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो जेणेकरून त्यांची लवकरात लवकर ट्रीटमेंट ओव्हरकम होऊ शकते. सो हा जो टॉपिक आहे जेनेटिक डिसऑर्डर याच्याबद्दल तुम्हाला काही स्टडी करायचं नाही कारण हे तुम्हाला ते दिलं जात नाही. तुम्हाला मदत करून कुठे करणार आहे आय थिंक मला वाटतं 12th मध्ये एक चॅप्टर आहे बघा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन तर त्याच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर दिलेले आहेत तिथं मदत करताना बघायला भेटणार आहे. आता तुम्हाला याच्याबद्दल काही स्टडी करायची गरज नाही बट मी तुम्हाला हेल्पसाठी पण एक पॉईंट सांगू देतो काय की जेव्हा कधी तुम्ही इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा टॉपिक स्टडी करायचा ना त्यावेळी तुम्हाला काय करणार माहिती आहे का हे जरा टॉपिक मदत करतील. याच्यामध्ये खूप सारे मी एक्झाम्पल याच्यामध्ये देऊन टाकलेले आहेत. मी जस्ट रीड केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. जेनेटिक डिसऑर्डरचा हा एक टॉपिक इन फ्युचरमध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेल. राईट? बघा इथले खूप सारे डिसीज आहेत की जी एनसीटी मध्ये पण दिलेले नाहीत बट अकॉर्डिंग टू द नीट एक्झाम कलेक्शन करून ठेवले तर जस्ट तुम्ही त्याला काय करा माहिती का आयडेंटिफाय करून. बट नेक्स्ट कंडिशन मध्ये मला काय सांगायचं की इन फ्युचर मध्ये जो आपला नेक्स्ट टॉपिक चालू होणार म्हणजे उद्याच्या क्लासमध्ये तो होणार आहे आपला ड्रग्स. जेनेटिक डिसऑर्डरची फाईल आहे त्याला स्किप करा काही तुम्हाला प्रिपेअर करायची गरज नाही. राईट? दिस इज नथिंग बट काय असणार नेक्स्ट टॉपिक आपला तो काय असणार आहे ड्रग्स. क्लिअर होत आहे? सो कॅन्सरस ह्या टॉपिकला तुमचं काम आहे एनसीआयटी मधून रीड करणं आणि एखादा वर्ड जर समजला नाही तर विचार. ठीक आहे चले समजल्याचा टॉपिक म्हणजे इथं दोन इम्पॉर्टंट डिसीज आपले कव्हर झाले. फर्स्ट वन इज सेकंड वन इज क्लिअर आहे. तुमचं काम आहे फक्त एनसीआयटी वाचणं त्याच्याची क्वेश्चन सॉल्व्हिंग करणं. क्वेश्चन सॉल्व्हिंग केल्यानंतर आज मी डाऊट सेशनसाठी असेल राईट ना. आज आरएमटीला जाणार नाही मी आहे 6 वाजेपर्यंत राईट ना. मग तुम्ही या आणि डाऊट जे काय असतील ते विचारून क्लिअर करा. बट तुमचं काम आहे आजच्या आज एड्सला आणि कॅन्सरला एनसीआयटी मधून वाचणं पीपीटी मधून वाचणं ज्या नोट्स तुम्हाला सिम्पल फॉर्म मध्ये त्यांना तुम्ही रिवाइज करणं आणि देन त्यानंतर तुमचं काम काय असणार की याच्याविषयी क्वेश्चन सॉल्व्हिंग करणं. क्वेश्चन सॉल्व्हिंग केलं तर तुम्हाला आयडिया तुम्हाला किती समजलं किती समजलं नाही. राईट? चलो करेक्शन. टेस्टला फुल्ली तुमचा ह्युमन हेल्थ अँड डिसीज ओनली वन चॅप्टर एक चॅप्टर काय करा की